सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं खरं तर या सर्व सेशन मध्ये स्वागत आहे आणि सर्वजण लाईव्ह सेशन मध्ये आपल्या सोबत आहात. आजच्या सेशन मध्ये शशिकांत देशपांडे सर मानसशास्त्राच्या पुस्तकाचे लेखक, ज्या पुस्तकाची 10वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. तुम्हा सर्वांसाठी हे पुस्तक अवेलेबल आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शशिकांत अन्नदाते सर औरंगाबाद गव्हर्नमेंट IASC कॉलेजला MA झाले. आणि त्याच ठिकाणी शशिकांत अन्नदाते सरांच्या नंतर बरोबर 2 वर्षांनी माझे MA देखील अध्यापक महाविद्यालय गव्हर्नमेंट कॉलेज असून औरंगाबाद IASC प्रगत अध्ययन शिक्षण संस्था या ठिकाणी आमचं MA झालं. आम्ही दोघंही गुरुबंधू आहोत, म्हणजे आम्ही एकमेकांचे भाऊ आहेत. आणि माझ्या हृदयात महाराष्ट्राच्या लेकरांना फ्री लाईव्ह सेशन मिळण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना सरांनी साथ घातलेली. कारण की भावाच्या मनातली भावना एखादा भाऊच समजतो की, आणि तुम्ही सगळे आमचे बांधव आहात, भाऊ आहात, ही भावना समजून फ्री लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला विनामूल्य विनाशुल्क मार्गदर्शन करण्यासाठी मानसशास्त्राचे प्राध्यापक क्लास 1 खरं तर क्लास 1 अधिकारी असलेले क्लास 1 प्राध्यापक आहेत, ते आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. लवकरच आपण त्याच्याकडे वळणार आहे. त्यापूर्वी फक्त 1 मिनिट सरांच्या पुस्तकाविषयी आणि आपल्या टेस्ट विषयी बघा. ज्यांना बॅच सेकंड चालू आहे, बॅच सेकंड ही चालू आहे, याच्यात 200 आपली कॅपॅसिटी आहे. बॅच सेकंडची, बॅच फर्स्ट हाऊसफुल 4 दिवसापूर्वीच झालेली आहे. बॅच सेकंड मध्ये पण 200 प्रवेश घेणारे 499 एवढी फीस घेऊन. थोडे प्रवेश बाकी आहेत. आज 12 पर्यंत जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला तर 499 मध्ये प्रवेश घ्या आणि तुम्हाला आम्ही टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन करू. टेस्ट सिरीजचा ग्रुप आहे. या टेस्ट सिरीज साठी दुसरे 10 प्राध्यापक टेस्ट सिरीज बनवण्याचं काम करते. शशिकांत अन्नदाते सरांसारखे जे उदारमतवादी आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी सातत्यानं काम करणारे प्राध्यापक विनामूल्य विनाशुल्क 1 रुपया न घेता मार्गदर्शन करतायत सबंध महाराष्ट्रातील माझ्या भावी शिक्षकांना, जे शिक्षक म्हणून घडावेत यात. तर या सर्वांना विनंती, टेस्ट सिरीज ग्रुप बॅच सेकंडला जॉईन व्हा. 200 विद्यार्थी जास्तीत जास्त होणार आहेत. काही प्रवेश बाकी आहेत. पहिली बॅच हाऊसफुल, दुसरी बॅच हाऊसफुल व्हायला काही प्रवेश बाकी आहेत. आज रात्रीचा प्रवेश घेतला तर 499. उद्या जर तुम्हाला या बॅच मध्ये प्रवेश घ्यायचा असला तर 599 जर शिल्लक असतील तर. आणि आज जर रात्री जर हाऊसफुल झाले ही बॅच तर मग उद्याच्याला 599 देऊनही प्रवेश नाही. प्रवेश थांबवणार आहे बॅच सेकंड हाऊसफुल झाल्याच्या नंतर. हाऊसफुल व्हायला काही प्रवेश बाकी आहे, तर हेही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, शशिकांत अन्नदाते सरांनी जे मानसशास्त्राचं पुस्तक काढलंय त्या मानसशास्त्र पुस्तकाची 10वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. सर्वांनी पुस्तक लक्षपूर्वक वाचा. मानसशास्त्राचा अभ्यास इकडून तिकडून करायची गरज नाही. आता मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शशिकांत अन्नदाते सर का? राम सरांना का वाटतं की शशिकांत अन्नदाते सरांचंच मानसशास्त्राचं पुस्तक मुलांनी अभ्यासावं? नमस्ते सर, डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर. एकच मिनिट सर, एकच मिनिट. शशिकांत अन्नदाते सरांचं फक्त MA सेट नेट नाही, तर शशिकांत अन्नदाते सर तळमळीचे शिक्षक आहेत. त्यांना शिक्षक घडवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न सर तुमच्यासाठी करत असतात, विनामूल्य विनाशुल्क. आणि तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगितलं, सरांचं एज्युकेशन आणि माझं एज्युकेशन औरंगाबाद गव्हर्नमेंट IASC प्रगत अध्ययन शिक्षण संस्था औरंगाबाद, त्यावेळेस आत्ताच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाले. आमच्यावर जे संस्कार झाले, मग ते आमचे प्राचार्य त्यावेळेस आमचे गुरु प्रकाशजी गायकवाड सर, शेख सर असतील, जाधव मॅडम असतील, तोंडेकर मॅडम असतील, किंवा इतर जे प्राध्यापक वृंद असतील त्यांचे संस्कार आहेत. जिथं जिथं कमी तिथं तिथं गव्हर्नमेंटचे आम्ही, असं वाक्य मी नेहमी म्हणत असतो. कारण की जिथं कमी तिथं आम्ही. तर शशिकांत अन्नदाते सरांचं या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आहे. शशिकांत अन्नदाते सरांना आपण स्पॉटलाइट करूया. आणि शशिकांत अन्नदाते सरांना जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, चॅट बॉक्स, यूज द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स वर मी आहे. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी आणि शशिकांत अन्नदाते सर देणार आहेत. शशिकांत अन्नदाते सरांचं जवळपास 45 मिनिटं
व्याख्यान स्वतः होणार आहे आणि नंतरच्या 15 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये सरांच्या इच्छेनुसार आपण तुमच्या सोबत संवाद साधणार आहे. तर शशिकांत अण्णा सरांना मी स्पॉटलाइट करतो. शशिकांत अण्णा जाते सर, एकच मिनिट हा. सर आलेली, सरांनी नमस्ते देखील केलेलं आहे. एकच मिनिट सर आले. ओके. डॉक्टर शशिकांत अण्णा जाते सर. कोणत्या नंबरला सर स्पॉटलाइट करू? वरच्या कोहोस्ट आहेत त्याला करू? 2 झाले, 2 जॉईन बघा. वरच्याला करतो. यस सर, यस यस, चालू आहे सर माईक तुमचं आणि तुम्ही बोलू शकता सर. तुम्ही स्पॉटलाइट केले गेला. सर्वांना नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय सर? हॅलो सर, माझा आवाज ऐकू येतोय का? यस सर, यस यस, आवाज येतोय सर. हा हा. फक्त कॅमेरा तर थोडा विद्यार्थी खाली घ्या. मित्रांनो सर्वांना नमस्कार. कॅमेरा सेटिंग सर, कॅमेरा सेटिंग प्लीज. हा हा, वरचा भाग द्या. हा, यस यस, दिसताय सर. ओके ओके. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार. आपल्या फ्री लाईव्ह सेशन मध्ये आज मार्गदर्शन करण्याची संधी प्राध्यापक राम शेप सर यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि राम शेप सर आणि मी गव्हर्नमेंट बीएड कॉलेज औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर येथे आमचं बीएड व एमएडचं शिक्षण झालं. तिथेच आमची मैत्री झालेली आहे. आणि सरांनी जेव्हा हे फ्री लाईव्ह सेशनचं वर्कशॉप सुरू केलं तेव्हा सरांनी मला सांगितलं की सर आपल्या याच्यामध्ये व्याख्यान देणार का? तर मी सरांना लगेच हो असं सांगितलं, कारण विद्यार्थ्यांशी संवाद साधणं ही एक सुवर्ण संधी असते आणि अशा संधीमध्ये अशी संधी मी सरांनी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी आजच्या या लाईव्ह सेशन मध्ये सहभागी झाले. जवळजवळ आता 248 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. तुमचे सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो की तुम्ही माझ्या या व्याख्यानाला उपस्थित राहिला आहात. तर विद्यार्थी मित्रांनो आता मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, तो म्हणजे आपल्या टीईटी व सीटीईटी परीक्षेला जे बालमानसशास्त्र हा जो विषय आहे त्याच्याशी संबंधित मी आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो मी शशिकांत सर एकच मिनिट डिस्टर्ब करतो. हा, कॅमेरा सेटिंग मध्ये तुमचा पूर्ण चेहरा दिसत नाहीये. पूर्ण चेहरा थांबा. वरचा फॅन दिसतोय ना, हा थांबा. कॅमेरा व्यवस्थित जर केला छान होईल. म्हणजे प्रॉपर तुम्ही दिसाल. व्यवस्थित वेळ घ्या सर, काय विषय नाही. कारण की प्रॉपर दिसलं तर त्याचं रेकॉर्डिंग पण चालू आपले छान तुमच्या युट्यूबला माझ्या युट्यूबला टाकतो. दिसतंय व्यवस्थित? हा, ओके ओके. फक्त वरचा फॅन जास्त दिसू नये असं सेटिंग करून घ्या. 1 मिनिट लागू द्या आपण. ओके सर, परफेक्ट दिसतंय आता सर. एक नंबर, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. यस 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 सर, ऑल द बेस्ट सर. असं चालेल सर? यस सर, यस सर, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद, मस्त. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बालमानसशास्त्र विषयावर आधारित चर्चा करणार आहोत. टीईटी व सीटीईटी परीक्षेच्या अनुषंगानं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची चर्चा करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो की आपण सर्वजण बालपणातून गेलेलो आहोत. म्हणजे साधारणपणे आता आपल्या सगळ्यांचं वय 20च्या नंतरच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे आज काही आहोत ते तो हा बालपणाचा परिणाम आहे. म्हणजे आपल्याला जीवन कसं जगायला मिळालं, आपल्या बालपणामध्ये आपल्याला जीवन कसं जगायला मिळालं याचा तो परिणाम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मला असं म्हणायचं आहे की म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिचं बालपण हे नेहमी आठवत असतं. काही व्यक्तींना आपल्या लहानपणीच्या सुखद स्मृती आठवत असतात, काही व्यक्तींना दुःखद स्मृती आठवत असतात, काही व्यक्तींना आपल्या बालपणीचे मित्र आठवत असतात, लहानपणी पावसात म्हटलेली गाणी आठवत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो असा आपल्या एकंदर जीवनावर बालपणाचा प्रभाव आपला काय आहे, दीर्घकाळ टिकून राहत असतो. म्हणजे मनुष्य वयाने किती मोठा झाला तरी तो आपल्या बालपणीच्या आठवणी सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा
की बालकाचं हे जे वर्तन आहे याचा अभ्यास जे शास्त्र करतं त्याला काय म्हणतात? बालमानसशास्त्र असं म्हणतात. म्हणजे बालक हे शिकतं कसं, म्हणजे बालक हे अध्ययन करतं कसं, बालकाचा जन्म कसा होतो, त्याच्यानंतर त्याच्या वाढ व विकासाच्या कोणत्या अवस्था आहेत, बालकाची अभिरुची कोणती असते, बालकाची बुद्धिमत्तेचं वैविध्य कशा स्वरूपाचं असतं, त्याचबरोबर बालकाचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, अशा विविध प्रश्नांचा बालमानसशास्त्र अभ्यास करत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच बालमानसशास्त्र म्हणजे काय, की बालकाचं वर्तन केंद्रस्थानी ठेवून त्या वर्तनाचा अभ्यास करणारं, वर्तनामागील कारण शोधून काढणारं शास्त्र म्हणजे काय? बालमानसशास्त्र होय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा की आता हे जे बालमानसशास्त्र आहे किंवा बालविकास शास्त्र आहे त्याच्यामध्ये साधारणपणे किती वर्षापर्यंतच्या मुलांचा अभ्यास केला जातो? किती वर्षापर्यंतच्या मुलांचा अभ्यास केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जन्मापासून ते 19 वयापर्यंतच्या मुलांचा काय केला जातो? बालमानसशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे आपलं लेक्चर घेत असताना काही प्रश्न सुद्धा विचारणार आहे, त्याची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे बालमानसशास्त्र आहे हे जन्मापासून 19 वर्षापर्यंतच्या मुलांचा काय करत असतं? अभ्यास करत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे बालमानसशास्त्र आहे हे विकसित होण्यासाठी जवळजवळ काय 19वे शतक उजाडावं लागलं. 19वे शतक उजाडावं लागलं म्हणजे काय, की तत्पूर्वी मानसशास्त्र विषय अस्तित्वात होता, परंतु त्याच्यामध्ये बालकांच्या वर्तनाचा अभ्यास फारसा केला जात नव्हता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मग आता हे मानसशास्त्र काय आहे? तर मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास आपल्या भारतामध्ये आणि पाश्चात्य देशात सुद्धा होत असल्याचं आपल्याला काय दिसतं. भारतामध्ये पतंजली ऋषींनी योगशास्त्रामध्ये भारतीय योगशास्त्रामध्ये मनाचा अभ्यास केला असल्याचं आपल्याला दिसतं. भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध यांनी सुद्धा मनाच्या विविध प्रक्रियांवर काय केलेलं आहे? भाष्य केलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर भगवद्गीतेमध्ये सुद्धा मनाचा अभ्यास केला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, परंतु हे जे मानसशास्त्र आहे याच्या शास्त्रीय स्वरूपाचा अभ्यास आपल्याला काय पाश्चात्य देशामध्ये सुरू झाला असल्याचं आपल्याला दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मी असं विचारलं की मानसशास्त्राची सर्वात प्रचलित पहिली व्याख्या कोणती, तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, का आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र, का वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, तर कोणती तुम्ही उत्तर द्याल? सांगा. हा, आपल्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. हा, तर एकदम बरोबर. बघा, छाया वाजे मॅडम यांनी उत्तर दिलेलं आहे की आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आपला जो अरिस्टॉटल आहे, अरिस्टॉटलनं डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. आणि त्यानं सायको प्लस लोगस, म्हणजे सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे काय, त्याचा अभ्यास, शास्त्रीय अभ्यास म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी काय केली अरिस्टॉटलनं व्याख्या केली असल्याचं आपल्याला काय दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, परंतु आत्मा कुठं आहे, तो आपल्याला दिसतो का, आत्म्याला अमरत्व असतं का, असे वेगवेगळे प्रश्न काय होऊ लागले, कालोघात उपस्थित होऊ लागले. आणि मग साधारणपणे आपण काय म्हणतो, माझं आज या कामामध्ये मन लागते, आज माझा दिवस चांगला गेला नाही, मला हे काम करायला लहानपणी खूप आवडायचं. म्हणजे आपण काय करतो, वारंवार मनाचा उल्लेख करतो. आणि मग साधारणपणे 14व्या शतकामध्ये काय झाली, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र, अशी व्याख्या काय प्रचलित झाली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला असं म्हटलं की मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञानं उचलून धरली, तर मी तुम्हाला 3 मानसशास्त्रज्ञांची नाव सांगतो. त्याचा पर्याय तुम्ही मला काय करायचं, चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. हा, तर बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, ही व्याख्या कोणी उचलून धरली, तर
मॅकडुगल आहे, फ्रॉइड आहे का पियाजे आहे, तर लगेच एका विद्यार्थिनीने काय केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. तर मॅकडुगलनं काय, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आणि मानवी मनाचे अनुभव मिश्रित शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी व्याख्या काय केली 17व्या शतकामध्ये काय केली या मॅकडुगलनं सांगितली असल्याचं आपल्याला काय दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅकडुगलनं अशी व्याख्या केल्यानंतर मन हे कुठं असतं, मनाचं नेमकं केंद्र काय आहे, प्रत्येक व्यक्तीचा मनाचा आपल्याला अभ्यास करता येईल का, अशा स्वरूपाचे प्रश्न काय उपस्थित होऊ लागले. आणि मग मनाचा शास्त्रीयरित्या अभ्यास करणं काय महत्वाचं मानलं जाऊ लागलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक एक जो मानसशास्त्रज्ञ आहे विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञानं काय केलं की काय केलं की मानवी मनाचा प्रयोगशाळेमध्ये अभ्यास करायला सुरुवात केली. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला विचारतो की विल्यम वुंट कोणत्या देशातला होता? जर्मनी, अमेरिका, रशिया, त्याच्यानंतर जपान, कोणत्या देशातला होता? तर एकदम बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, 1879 मध्ये विल्यम वुंटनं काय केली, जर्मनीतील लिप्झिग या शहरामध्ये काय केली, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे जगातील पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा कुठं सुरू झाली, तर जर्मनीतील लिप्झिग या गावी काय झाली, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना असं वाटत असेल की हा विल्यम वुंट हा काय होता, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असं 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 कोणाला संबोधलं जातं, तर विल्यम वुंट याला काय म्हटलं जातं, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. परंतु विल्यम वुंटनं काय केलं विद्यार्थी मित्रांनो, प्रायोगिक मानसशास्त्राचं जनक म्हणून काय केलं, त्यांनी मानवी मनाचा प्रयोगशाळेमध्ये काय केला, अभ्यास करण्यावर भर दिला असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या टीईटी परीक्षेला प्रश्न सुद्धा आलेला होता की जी आत्मनिरीक्षण पद्धती आहे, त्या आत्मनिरीक्षण पद्धतीचा द्वारे मानवी मनाचं विश्लेषण करण्याचा कोणी प्रयत्न केला आहे, तर विल्यम वुंटनं काय केलं, प्रयोगशाळेमध्ये मानवी मनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, की विल्यम वुंटनं मानवी मनाचा प्रयोगशाळेमध्ये अभ्यास केला आणि त्याचबरोबर या विल्यम वुंटनं अशी व्याख्या प्रचलित केली की बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र होय. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा की आपला जो जॉन वॉटसन हा वर्तनवादाचा जनक आहे. आणि जॉन वॉटसननं असं सांगितलं की मानवी वर्तन हे निरीक्षणक्षम असतं, वर्तनाच्या नोंदी घेतल्या जाऊ शकतात आणि व्यक्तीचं वर्तन बघून तिच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण काय शोधू शकतो. कारण त्या वॉटसन असा प्रश्न उपस्थित केला की व्यक्तीच्या मनाचा अभ्यास करणं प्रत्येकाला शक्य नाहीये, पण व्यक्ती जे वर्तन करते त्याच्या अभ्यास करणं काय आपल्याला शक्य आहे. आणि तेच शास्त्र सांगतं असं कोणाचं मत होतं, जॉन वॉटसनचं असं मत होतं. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, की वेगवेगळ्या घटना घडतात, पोलीस काय करतात, निरीक्षणावरून काय करतात, गुन्हेगाराला पकडतात. त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीने निरीक्षण करून कोणता विद्यार्थी आज दुःखी आहे, नाराज आहे, आणि मग त्याला चांगले अध्ययन अनुभव माझ्या वर्गामध्ये कसे कसे मी देऊ शकतो याचा विचार काय केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने काय वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं काय जॉन वॉटसननं व्याख्या प्रचलित केली असल्याचं आपल्याला दिसतं. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, की एखादी व्यक्ती जे वर्तन करते त्या वर्तनाचा फक्त 20% भाग आपल्याला माहिती होतो, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला कळत नाही. आणि मग हे शोधून काढण्याचा प्रयत्न कोणी केला, डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी काय केला, ते शोधून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी अशी व्याख्या केली की अबोध मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी व्याख्या कोणी केली, डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी काय केली, अबोध मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. आता विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सिग्मंड फ्रॉइड यांनी काय केली, मनाला म्हणजे आपलं जे वर्तन आहे मानवी मनाला काय केली, हिमनगाची कल्पना दिली. म्हणजे आपल्या वर्तनाचा फक्त 1/8 भाग दिसतो, दोन सप्तमांश भाग काय आहे दिसत नाही. म्हणजे मानवी मनाचा 90% भाग काय आहे, अबोध स्वरूपात असतो आणि फक्त काय आपल्याला 10% भागच काय दिसतो, असं सिग्मंड फ्रॉइडनं काय केलं, सांगितलं. आणि या सिग्मंड फ्रॉइडनं जसं सांगितलं की बालपणी बालक जे वेगवेगळे अनुभव घेतो त्याचा परिणाम काय होत असतो त्याच्या वर्तनावर
होत असतो. म्हणून अबोध मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय, अशी व्याख्या प्रचलित झाली असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, की अशा पद्धतीनं मानसशास्त्राचा विकास होत असताना आपले जे मानसशास्त्रज्ञ आहे यांनी काय केलं, मानवी मेंदूचा सुद्धा अभ्यास करण्याला सुरुवात केली. आणि मग त्यांनी अशी व्याख्या केली की मज्जाशास्त्राद्वारे म्हणजे मेंदूद्वारे होणाऱ्या ज्या ज्या काही वैविध घडामोडी आहे त्याच्याद्वारे आपल्याला काय करतात, आदेश मिळतात आणि त्याच्याद्वारे काय वर्तन घडून येतं. म्हणजे मज्जाशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि त्याच्याद्वारे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र होय. अशा पद्धतीची काय व्याख्या प्रचलित झाली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, की मानवी मनाचा अभ्यास करायचा, अबोध मनाचा अभ्यास करायचा, पण बालकाच्या अभिरुचीचा, कल्पनांचा, त्याच्या मूल्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे, असं मानसशास्त्रज्ञांनी सांगायला सुरुवात केली. आणि मग त्यातून काय झालं, की मानवतावादी मानसशास्त्राचा काय उगम झाला असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय करतो, एकदा मानसशास्त्राची माहिती समजावून सांगतो आहेत आणि मग पेपर कसा सोडवायचा यासारख्या प्रश्नांची सुद्धा तुमची काय करणार आहे, उत्तरं देणार आहेत. कारण तुम्हाला कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदा मूळ विषय समजला तर काय होणार आहे, परीक्षेला पेपर सोडवण्याचंच मदत होणार आहे. म्हणजे परीक्षेला फक्त तंत्र शिकून आपल्याला काय 10% मदत होईल, परंतु 90% आपल्याला काय आहे, मूळ अभ्यासच आपल्याला काय आहे गरजेचा असल्याचं मला वाटतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर मानसशास्त्राच्या विकासाचा आपण काय केला, अशा पद्धतीनं अभ्यास केला असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे आहे मानसशास्त्र हे काय आलं, विकसित झालं असल्याचं दिसतं. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता मी प्रश्न विचारतो की बालमानसशास्त्र ही मानसशास्त्राची कोणती शाखा आहे, सैद्धांतिक शाखा आहे का उपयोजित शाखा आहे? कोणीतरी मला लगेच उत्तर द्या, म्हणजे मी लगेच बोलतो. हा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की आपलं जे मानसशास्त्र आहे या मानसशास्त्राची उपयोजित शाखा ही शैक्षणिक मानसशास्त्र आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्राची उपयोजित शाखा म्हणजे काय, शैक्षणिक मानसशास्त्र आहे. परंतु मानसशास्त्राची बालमानसशास्त्र ही कशी आहे, सैद्धांतिक शाखा आहे. म्हणजे सैद्धांतिक शाखा आहे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की ज्या शाखेमध्ये मानसशास्त्रातील तत्व, नियम, सिद्धांत मांडले जातात त्याला काय म्हणतात, सैद्धांतिक शाखा असं म्हणतात. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक मानसशास्त्र, गुन्हेगारीचं मानसशास्त्र, त्याच्यानंतर बाल मानसशास्त्र हे काय आहेत, सैद्धांतिक मानसशास्त्र आहेत. आणि उपयोजित मानसशास्त्र कोणतं, तर बघा आरोग्यविषयक मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र, म्हणजे मानसशास्त्रातील सिद्धांतांचं काय केलं जातं, तिथं उपयोजन केलं जातं. परंतु बालमानसशास्त्रामध्ये बघा सिगमंड फ्रॉइड असेल, जीन पियाजे असेल, त्याच्यानंतर लॉरेन्स कोहलबर्ग असेल, हे जे मानसशास्त्रज्ञ आहे यांनी काय केला, बालवर्तनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला व आपले सिद्धांत प्रतिपादित करण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं बालमानसशास्त्र अभ्यास करत असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, मग हे मानसशास्त्र कसं विकसित झालं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या टीईटी परीक्षेला प्रश्न आला होता की व्यक्ती भिन्नतेचं म्हणजे प्रत्येक बालकाचं वर्तन हे वेगवेगळं असतं असं मानणारा पहिला व्यक्ती कोण, असं मानणारा पहिला व्यक्ती कोण, सॉक्रेटिस, प्लेटो का अरिस्टॉटल का आपला सिगमंड फ्रॉइड, कोण आहे सांगा मला. हा, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की प्लेटोनं काय केलं, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते किंवा प्रत्येक बालकाचं वर्तन काय वेगवेगळं असतं असं मानणारा पहिला व्यक्ती, असं मानणारा पहिला ग्रीक व्यक्ती कोण आहे, प्लेटो आहे. आणि प्लेटोचे गुरु कोण होते, सॉक्रेटिस होते का अरिस्टॉटल होते, सांगा मला लगेच. हा पण प्रश्न परीक्षांना अनेकदा विचारला जातो. हा, एकदम बरोबर. तर सॉक्रेटिसनं विनीतनं उत्तर दिलेले, सॉक्रेटिस काय आहे, संदीपनं सुद्धा उत्तर दिलेले, संदीप पाटील यांनी. तर सॉक्रेटिस हे काय होते, प्लेटोचे गुरु होते. आणि सॉक्रेटिस काय करत होता विद्यार्थी मित्रांनो, बाजारामध्ये उभं राहत होता आणि प्रत्येकाला विचारत होता, चंद्र म्हणजे काय, चंद्राची उपपत्ती कशामुळे झाली, चंद्राचा परिणाम काय होतो, म्हणजे असे
आपल्या मनाला येईल असे कोणतेही प्रश्न तो काय करत होता, विद्यार्थ्यांना विचारत होता. आणि याच्याद्वारे काय केलं, त्याने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यालाच कोणती मेथड म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, तर डायलेक्टिक मेथड किंवा प्रश्नोत्तर पद्धती असं म्हणतात. किंवा परीक्षेला विचारलं की प्रश्नोत्तर पद्धती कोणी मांडली किंवा डायलेक्टिक मेथड कोणी मांडली, तर काय सॉक्रेटिस याने काय केली, डायलेक्टिक मेथड यांनी मांडली. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा मराठीचं व्याकरण शिकवतो, इंग्रजीचं व्याकरण शिकवतो. याच्यामध्ये काय करतो आपण, की नियम सांगतो आणि मग काय करतो, त्याची उदाहरणं देतो. अशी जी पद्धती आहे, ही मांडणारा पृथ्वी तलावरील पहिला मानसशास्त्रज्ञ कोण, मला सांगा विद्यार्थी मित्रांनो. प्लेटो, अरिस्टॉटल, का सिग्मंड फ्राईड, का पियाजे? सांगा लगेच, मग मी पुढे जातो लगेच. हा हा तर नाही, प्लेटो नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की अरिस्टॉटल याने काय केली, अवगामी पद्धतीची मांडणी केली. म्हणजे म्हणजे पहिले नियम मांडायचा आणि मग म्हणजे वाक्याच्या शेवटी येणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात आणि मग वेगवेगळी उदाहरणं द्यायची. अशा पद्धतीनं काय केलं, नियमाकडून उदाहरणाकडे जी जी पद्धती आली आहे तिला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, अवगामी पद्धती असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, अवगामी पद्धतीच्या विरुद्ध पद्धती कोणती, तर उद्गामी पद्धती. उद्गामी पद्धती म्हणजे काय, की उद्गामी पद्धतीमध्ये घटनांचं निरीक्षण केलं जातं आणि घटनांचं निरीक्षण करून काय केला जातो, निष्कर्ष मांडला जातो. त्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, उद्गामी पद्धती असं म्हणतात. आता ही विद्यार्थी मित्रांनो, ही जी उद्गमी पद्धती आहे बघा, प्रतीक्षा बनसोडे मॅडम यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे, की रॉजर बेकन यांनी काय केली, ही उद्गामी पद्धतीची मांडणी केलेली आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले जॉईन झालेले सगळ्याच विद्यार्थ्यांचं काय आहे, मानसशास्त्राचा अभ्यास चांगला आहे आणि तुम्हाला 30 पैकी 30 गुण सुद्धा या विषयामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच मिळू शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने काय झाला, मानसशास्त्राचा विकास झाला. आणि मग आता हा जो प्लेटो आहे, प्लेटोच्या नंतर मानसशास्त्राचं आणखीन एक प्रचलित रूप म्हणजे काय, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, की मानवी मनाचा अभ्यास केला जात असताना मानवी मेंदूचा सुद्धा काय केला, अभ्यास केला जाऊ लागला. आणि मानवी मेंदूचा अभ्यास केला जाऊ लागला. परंतु तत्पूर्वीच्या काळामध्ये बालकावर शिस्त, म्हणजे बालकाला शिस्त लागली पाहिजे. म्हणजे बघा, अजून पण काही काही ज्यांना ज्या व्यक्तींना बालमानसशास्त्राचं ज्ञान नाही, असे लोक काय करतात, बालकावर बळजबरी करतात की विशिष्ट गोष्ट त्याने केली पाहिजे. आणि मग असं जॉन लॉकनं काय केलं, असं सांगितलं की बालकाला एखादी गोष्ट आपण कठोर शिस्तीद्वारे शिकवू शकतो, असं 16व्या शतकामध्ये सांगितलं. किंवा मूल हे कोरीपाटी आहे असं त्यानं काय केलं, विधान केलं. परंतु ते विधान काय केलं, जीन पियाजे, लॉरेन्स कोहलबर्ग, त्याच्यानंतर आपला कोण रशियन मानसशास्त्रज्ञ लेव व्यागोटस्की यांनी काय केलं, संशोधनातून ते विधान खोटं असल्याचं लक्षात आणून दिलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की अशा पद्धतीनं मानसशास्त्राचा काय झाला, विकास होत असल्याचं आपल्याला दिसतं. आणखी एकच मिनिट थांबा, की आता असा विकास होत असताना जो रुसो नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे, रुसोनं असं सांगितलं की मुलांना आपण काय केलं पाहिजे, निसर्गामध्ये खेळू दिलं पाहिजे, बागडू दिलं पाहिजे, बालकाला आनंददायी पद्धतीने शिक्षण दिलं पाहिजे, असं काय केलं, रुसो या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं. त्यानं काय केलं, एमिली हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये काय केलं त्यानं, बालकाला खेळू द्या, बागडू द्या, आनंददायी शिक्षण द्या, अशा पद्धतीची काय केलं, मांडणी केली. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये निसर्गासारखं नैसर्गिक जे वर्तन घडत असतं ते आपण काय केलं पाहिजे, घडू दिलं पाहिजे. आणि आपल्या भारतातील रवींद्रनाथ टागोरांनी काय केले, हे रुसोचे प्रत्यक्ष विचार शांतिनिकेतनमध्ये प्रत्यक्षात उपयोजित करण्याचं काय केलं, त्यांनी शैक्षणिक उपक्रम आखला असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, बालकांच्या मनाचा किंवा बालकांच्या वर्तनाचा अभ्यास करण्याचा सगळ्यात पहिल्यांदा शास्त्रीय प्रयत्न कोणी केला, असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही कोणाचं नाव सांगाल पहिल्यांदा? हे बघा, पुन्हा माझा प्रश्न ऐका, की बालकांच्या वर्तनाचा अभ्यास करण्याचा सगळ्यात पहिला शास्त्रीय प्रयत्न टिंबटिंब यांनी केला. तर मी तुम्हाला नाव सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जॉन पेस्टॉलॉजी, त्याच्यानंतर ब्रुनर, त्याच्यानंतर जीन पियाजे आणि त्याच्यानंतर अरिस्टॉटल.
हा तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की जोहान पेस्टॉलॉजी याने काय केला, सगळ्यात पहिल्यांदा बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करण्याचा शास्त्रीय प्रयत्न केला. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हा जो जोहान पेस्टॉलॉजी होता यानं काय केला की आपलं जे मूल आहे त्याचा जन्म झाला आणि त्याच्या जन्मानंतर त्याची 3.5 वर्ष त्या मुलाचं काय केलं, निरीक्षण केलं. त्याला भाषा कशी अवगत होते, त्याचा बौद्धिक विकास कसा होतो, ते सामाजिक दृष्ट्या आईशी का बरं एकरूप अधिक असतं, म्हणजे अशा बालकाचा नैतिक, सामाजिक, बौद्धिक, भाषिक अभ्यास काय केला या जोहान पेस्टॉलॉजीनं काय केला, 24 तास निरीक्षण केलं. म्हणजे बालक उठलं झोपलं तरी ते तो काय करत होता, निरीक्षण करत होता. आणि शास्त्रज्ञाचं वैशिष्ट्य असं असतं, तो काय करतो, वारंवार नोंदी घेत असतो. म्हणजे एका वेळेस बघितला हा मुलगा चांगला नाही असं आपण जे म्हणतो, हे काही शास्त्रीय गोष्ट नव्हे. तर त्यानं काय केलं, 3-3.5 वर्ष निरीक्षण केलं आणि त्याच्याद्वारे काय केलं, बालकाच्या सवयी, त्याच्या अभिरुची याचा काय केला, अभ्यास केला. आणि अशा पद्धतीनं जो अभ्यास काय केला, जोहान पेस्टॉलॉजी यानं केला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग त्याच्यामुळे शैक्षणिक मानसशास्त्राचा जो आधार आहे त्याला, तो आधार या पेस्टॉलॉजीनं दिला असल्याचं आपल्याला काय संबोधलं म्हटलं जातं. त्याचबरोबर काय, जॉन हार्बार्टनं काय केलं, 1896 मध्ये सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र नावाचा काय केला, विद्यार्थी मित्रांनो ग्रंथ लिहिला असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक लक्षात घ्या की शिक्षक हा माळ्याप्रमाणे असला पाहिजे. आणि त्यानं काय केली, झाडांची जशी माळी काळजी घेतो त्याप्रमाणे बालकांची काळजी घेतली पाहिजे असं एक बालमानसशास्त्रज्ञ म्हणत होता. त्याचं नाव काय, मला तुम्ही सांगा. म्हणजे शिक्षक हा माळ्याप्रमाणे असला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे असं मानसशास्त्रज्ञ कोण, बघा मला सांगा तुम्ही. मॉन्टेसरी का फेडरिक फ्रोबेल, या दोन्हीपैकी एक सांगा, मग मी दोघांची पण माहिती तुम्हाला देतो. सांगा. हा एकदम बरोबर. तर फ्रोबेल हा जो जर्मन मानसशास्त्रज्ञ आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानं काय केलं, किंडर गार्डन पद्धतीची मांडणी केली. हा जो फ्रोबेल हा जंगलामध्ये नोकरी करत होता विद्यार्थी मित्रांनो. आणि मग जंगलामध्ये नोकरी करत असताना त्यानं तिथला निसर्ग पाहिला. आणि या निसर्गाप्रमाणेच आपण, तिथले लोक कसे वृक्षांची काळजी घेतात त्याचप्रमाणे आपण जर मुलांची काळजी घेतली, त्यांना व्यवस्थित पद्धतीने अनुभव दिले, तर तो काय होईल, चांगला शिकेल असं असं या फ्रोबेलनं सांगितलं. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की 1837 मध्ये फ्रोबेलनं काय केलं, ब्लॅकेनबर्ग येथे काय केली, किंडर गार्डनची पहिली शाळा काय केली, जर्मनीतील ब्लॅकेनबर्ग येथे काय केली, 1837 मध्ये किंडर गार्डन पद्धतीची शाळा सुरू केली असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो एक असा मानसशास्त्रज्ञ आहे की त्यानं काय केला की, बघा सीटीईटी परीक्षेला नेहमी प्रश्न विचारला जातो की प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजे प्रगतीशील शिक्षण म्हणजे काय. तर प्रगतीशील शिक्षण म्हणजे काय की प्रत्यक्ष अनुभव, कृती आणि सामाजिक वातावरणातून विद्यार्थ्याला काय करणे, शिकण्याची संधी देणे. संधी देणे याला काय म्हणतात, प्रगतीशील शिक्षण असं म्हणतात. आणि जॉन डुईनं काय केलं, ही पद्धती मांडली असल्याचं आपल्याला काय दिसतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आता मागच्याच परीक्षेला प्रश्न आला होता की मॉन्टेसरी मेथड ही कोणी मांडली, तर मॉन्टेसरी मेथड ही काय मारिया मॉन्टेसरी यांनी मांडली. आणि त्या कोणत्या देशातल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, जर्मनी, जपान, इटली का सिंगापूर, कोणत्या देशातल्या होत्या, तर एकदम बरोबर 1907 मध्ये काय केली, आपल्या मारिया मॉन्टेसरी आहे यांनी पहिली शाळा रोम येथे काय केली, त्यांनी पहिली शिशु शाळा काय केली, सुरू केली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो मॉन्टेसरी मेथड आणि किंडर गार्डन मेथड म्हणजे फ्रोबेल आणि मॉन्टेसरी यांची शिक्षण पद्धती लक्षात घेऊन भारतामध्ये शिशु शिक्षण देण्याचा प्रयत्न सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी केला असेल तर ते कोण आहेत मला सांगा. की भारतामध्ये शिशु शिक्षणाचे जनक कोणाला म्हटले जाते, ताराबाई मोडक, अनुताई वाघ का आपले गिजूबाई बर्देका. भारतातले शिशु शिक्षणाचे जनक कोण, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील शिशु शिक्षणाचे जनक काय आहे, गिजूबाई बर्देका यांना संबोधलं जातं.
तर गिजूभाई बद्रिकांनी काय केलं, ते ते व्यवसायानं वकील होते आणि त्यांनी असं पाहिलं की एक दिवस ते आपल्या मुलाला शाळेमध्ये सोडवायला गेले आणि मग तिथं त्यांनी पाहिलं की बालकाला खूपच तिथं पाढे लिहायला लावतात किंवा बळजबरी शाळेमध्ये केली जाते. म्हणजे लहान शाळेमध्ये मुलांना गाणी म्हणायला दिली पाहिजे, त्यांच्या कृतीयुक्त हालचालींना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याच्याशी शिक्षकांनी त्याच्या भावभावना जाणून घेतल्या पाहिजे, त्याला कागद काम करायला दिलं पाहिजे, कृतक हालचालींना प्रोत्साहन दिलं पाहिजे. परंतु तसं काय तिथं त्यांना दिसलं नाही. तिथं रोट मेथड त्यांना दिसली, म्हणजे पाठांतर पद्धती त्यांना दिसली, मुलांवर दडपण आणलं जाते असं दिसलं. आणि मग असं बघून गिजूबाईंना काय आलं, खूप मानसिक दृष्ट्या त्रास वाटला की असं शिक्षण बालकाला नाही नाही मिळालं पाहिजे. बालकाला काय आनंददायी पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे असं गिजूबाई बदेका यांना वाटलं. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित एक प्रश्न टीईटी परीक्षेला आलेला होता की 1921 मध्ये गुजरातमधील भावनगर येथे बालमंदिर टिंबटिंब यांनी सुरू केलं होतं. हा, तर त्याचं उत्तर आहे गिजूबाई बदेका यांनी काय केलं होतं, ते बालमंदिर सुरू केलं असल्याचं आपल्याला दिसतं. सर त्याच्यानंतर विद्यार्थी. एकच हा. मिनिट सर, एकच मिनिट. आणि आता सर बघा. आपलं हे व्याख्यान 1 तासाच्या वर पण चालू शकतं का? 1 तास झाला की हो. बंद होते? नाही सर, आपलं व्याख्यान सलग 30 तास चालू शकतं. हा एवढी हा, नाही आता कॅपॅसिटी आहे. एक. हा आपल्या मीटिंगची कॅपॅसिटी आपण 500 विद्यार्थी बसू शकतात ऍट अ टाइम. आणि सलग हा 30 तास नॉन स्टॉप आपण मीटिंग घेऊ शकतो. एवढी हा. कॅपॅसिटी. त्याचं 5,150 रुपयाचं आपण रिचार्ज हम्म, प्रत्येक महिन्याला आपल्या भावी शिक्षकांसाठी मारत असतो. ते फ्री लाईव्ह हम्म, सेशन्स आहेत. हम्म. सर तर खूप छान माहिती सांगतायत. मी खरं तर मला सरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. माझे गुरुबंधू आहेत. नॉन स्टॉप एवढं बोलणं सर शक्य नाही. पाणी प्या, एक गॅप घ्या थोडासा. मी 2च मिनिटं गिजूभाई बदेकांच्या विषयी सरांनी सांगितलंय. यावेळेस प्रश्न कदाचित ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांच्याविषयी. मग कोसबारच्या टेकडीवरून नावाचं पुस्तक तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल. जर वाचलं नसेल तर ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांच्याबद्दल माहिती अनुताई वाघ यांनी लिहिलेल्या कोसबारच्या टेकडीवरून या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल. तिथलं पुस्तक जे जाते आता आज नाही झालं ते नाही. हा, तर ते नाही बेटा, आज आणलेलं. तर तुम्हाला सांगतो, या पुस्तकामध्ये पुरणशाळा काय, अनुताई वाघ यांनी मुलांच्या शिक्षणासाठी केलेले नवनवीन प्रयोग कोणते, यांचं शिक्षण कुठे झालं, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कुसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकामध्ये मिळतील. महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे हे काम झालं ते तुम्हाला समजत. बघा, मानसशास्त्र समजून घेत असताना बालमानसशास्त्रापासून ते सर्व शास्त्रांचा अभ्यास कशा प्रकारे आहे हे सर आपल्याला अतिशय बुद्धी नॉन स्टॉप सांगत आहे. याचा लाभ घ्या. सरांचं पुस्तक मानसशास्त्रावरचं केसागर प्रकाशननं प्रकाशित केलंय. 10वी आवृत्ती सरांच्या पुस्तकाची आलेली आहे. ऑनलाईन पण पुस्तक तुम्ही मागवू शकता, ते घ्या. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आमचे गुरुबंधू जसे विनामूल्य विनाशुल्क तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह शिकवायला तयार आहेत, तसे अनेक शिक्षक आहेत. पण आपल्याकडे 500ची कॅपॅसिटी असल्यामुळं आणि ऍडमिशन लाईव्ह टेस्ट सिरीजच्या ग्रुपला 400 जवळपास होत असल्यामुळं 499 रुपयामध्ये आपण टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करायचा. का करायचा आहे तर 499 काय भानगड आहे. फ्री म्हणताय तुम्ही, एकदा आहे 499 फ्री, तर लाईव्ह क्लास होणार. पण त्या लाईव्ह क्लासची कॅपॅसिटी 500 आहे ना, आपल्याकडे ऍडमिशन जवळपास 400 झाले. 400 ऍडमिशन झाल्याच्या नंतर ऍडमिशन स्थगित होणार. आज जर ऍडमिशन घेतलं तर 499 मध्ये टेस्ट सिरीजचा ग्रुप तुम्हाला जॉईन करता येणार आहे. उद्या जर घ्यायचं असेल तर 599 भरावं लागणार. हे तुम्ही खरंच तुमची इच्छा आहे शिकण्याची हे सांगण्यासाठी. आणि बघा, खरंच ज्यांना असं वाटतं की मी टीईटी पास होणार, त्यांनी परत तुम्हाला सांगतो आपल्या मिशन टीईटी सीटीईटी 2024 त्या ग्रुपला जॉईन झालेले तमाम महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगतो, इथं सर्व पॅशनेट टीचर तुम्हाला भेटणार आहेत. 51-61. मग तुम्ही म्हणता सर लाईव्ह क्लास फ्री का ठेवला,
इथं मी लाईव्ह क्लासचा 1 रुपया हे कोणालाच मागितला नाही. कोणताच शिक्षक प्राध्यापक इथे येणारा 1 रुपया तुम्हाला मानधन मागत नाही. मला सुद्धा नाही. मला माझ्या सर्व बांधवांचा अभिमान आहे की क्लास 1 असताना एखादा प्राध्यापक रात्री 9-10 वाजता तुम्हाला शिकवायला तयार होतो. आणि सरला मी म्हटलं सर 45 मिनिटं शिकवाल की जास्त? आवडेल म्हणले सर. आता देखील सरांची काय भावना आहे बघा. सर आपली मीटिंग 1 तासानं बंद होईल का हो? मला जास्त थोडं वेळ बोलायचंय. सर तुम्हाला जितका वेळ हवा तितका बोला. मीटिंग बंद होत नाही. आपली मीटिंग कंटिन्यू चालू आहे. विद्यार्थ्यांची जोपर्यंत डाऊट आहे, तुम्हाला जोपर्यंत शिकवणं शक्य आहे, मला वाटतं विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा, बोलायचे, तुम्ही सर बोलू शकता. आजच म्हणून नाही सर, मला नंतर पण कधी वाटलं की रामटेक सर यांचे विद्यार्थी खूप छान ऐकत होते, त्यांचे प्रश्न आहेत, अजून अजून त्यांच्याशी संवाद साधा. तुमचं नेहमी आमच्या मिशन टीईटी सीटीईटी टीआयटी मध्ये स्वागतच आहे. तुम्ही गुरुबंधू तर आहातच, पण तळमळीचे एक मिशन मधले मला अपेक्षित असलेले शिक्षकांचे मार्गदर्शक आहात. म्हणून तुमची आम्हाला नितांत गरज आहे. असे पॅशनेट टीचर असतील तरच रिव्हॉल्युशन होणार. आय वॉन्ट रिव्हॉल्युशन इन एज्युकेशन. रूपपालटू देशाची असं म्हणत असताना रूपपालटू शिक्षणाचे हे जर व्हायचं असेल तर तुमच्यासारख्या शिक्षकांची आम्हाला नितांत गरज आहे. भावी शिक्षकांना मार्गदर्शनाची पण गरज आहे. आणि भावी शिक्षकांना तुम्हाला मी तळमळीनं सांगतो, टीईटी पास तुम्ही झालाच पाहिजे. याच्यासाठी बाबांनो दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करा. 24 तासामध्ये फक्त 4 तास झोपा हवं तर तुमच्याकडे 48 दिवस शिल्लक आहे. 1 दिवस वाया घालवू नका. तुम्ही टेस्ट सिरीज माझी लावाच असं का म्हणतो, कारण की त्या टेस्ट सिरीज मध्ये 150 फक्त प्रश्नपत्रिका नाही तर 300 पेक्षा 400 पेक्षा जास्त अधिक प्रश्नपत्रिका तुम्हाला मोफत मी देत असतो. 150 प्रश्नपत्रिकांचा चार्ज 499 इतकाच फक्त घेतोय. टेस्ट सिरीज इंग्लिश मध्ये असते का? अहो तुम्हाला सांगतो, मराठी जरी टाईप केलं, गुगल फॉर्मवर वर क्लिक जर केलं लँग्वेजला इंग्लिश, लगेच इंग्लिश येतं, उर्दू येतं. तुम्हाला जेवढी लँग्वेज पाहिजे तेवढं. यूज टेक्नॉलॉजी अँड सॉल्व ऑल दिस थिंग. आपल्याला तंत्रज्ञही शिक्षक पाहिजे. अनेक शिक्षकांना या गोष्टी माहित नाहीत. साहेब कोणत्याही भाषेत करू द्या, आपल्याला कोणत्याही भाषेत कन्वर्ट करून घेता येतं, इतकं साधं माहित नाही. साध्या गोष्टीत, सोप्या गोष्टीत तुम्हाला 100% लाभ होईल. आणि मानसशास्त्र जे आपले गाड्या अभ्यासक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. थोडस सरांविषयी सांगायचं म्हणजे, तर कोल्हापूर या ठिकाणी सिनियर कॉलेजला लेक्चर आहे. हे डीएड बीएड 4 वर्षाचं डीएड बीएड आहे. इंटिग्रेटेड डीएड बीएड असतं. त्याचे प्राध्यापक सिनियर प्राध्यापक म्हणता येईल. आणि त्यांचं डॉक्टरेट झालेलं आहे. 10वी पुस्तकाची आवृत्ती, एकाच पुस्तकाच्या 10 आवृत्त्या छापणं म्हणजे बेस्ट सेलिंग पुस्तक असणं याचं लक्षण. सरांचं सातत्य जे आहे पुस्तकामध्ये, तुम्ही जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल की सागर सारख्या प्रकाशकानं वारंवार सरांना विनंती करून तो अपडेट ठेवणं, हे सरांचं खरं तर मला असा अभिमान वाटतो. आय एम प्राऊड ऑफ इट की गव्हर्नमेंट औरंगाबाद कॉलेजचे त्यावेळेसचे औरंगाबाद, आताच छत्रपती संभाजीनगर चे आम्ही विद्यार्थी आहोत. आणि त्या ठिकाणी घडवणारे आमचे जी प्राध्यापक मंडळी होती ती तितक्याच ताकदीची. त्याच्यामुळे सरांचा तर आम्हाला फारसा अभिमानच आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधून जेवढे जेवढे शिक्षकांचे शिक्षक नाही फक्त, तर शिक्षकांचे शिक्षक एमएड होऊन बाहेर निघाले ते स्टेट नेट सगळे क्वालिफाईड जवळपास. म्हणजे एका बॅच मधले, आता माझ्या बॅच मध्ये आम्ही जवळपास 20 जण स्टेट नेट क्वालिफाईड. आनंदाची गोष्ट आहे, कारण की आम्हाला शिकवणारे प्राध्यापक तितके पॅशनेट होते. मग ते शेखर असतील, पुस्तक बघितलं की पुस्तकाच्या कोणत्याही आहान जगताप काढा, पुस्तकाचा पान नंबर काढा, मानसशास्त्र म्हणा, आम्हाला शेखर आठवायचे, लिहून सांगणार पुस्तकाचा पानावरचा नंबर असो. तितकाच अभ्यास शशिकांत देशपांडे शशिकांत सरांनी, अन्नदाते सरांनी केलाय. पुन्हा एकदा आपण शशिकांत अन्नदाते सरांकडे येऊया आणि अन्नदाते सरांना कंटिन्यू करण्यासाठी सांगूया. शशिकांत अन्नदाते एकच. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता गिजूभाई बदेका यांची माहिती पाहिली की भारतातील शिशु शिक्षणाचे जनक कुणाला म्हणतात, तर गिजूभाई बदेका यांना म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, गिजूभाई बदेका यांनी गुजरातमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 1925 मध्ये नूतन बालक शिक्षक संघाची काय केली होती, स्थापना केलेली होती.
त्याचबरोबर काय बालसेविका अध्यापक विद्यालय सुद्धा त्यांनी काय केलं गुजरातमध्ये सुरू केलेलं. म्हणजे अंगणवाडी ताईंना प्रशिक्षण देण्यासाठी जे बालसेविका अध्यापक विद्यालय आहे हे 1925 मध्येच काय केलं होतं गिजूबाई बधेका यांनी सुरू केलेलं होतं. आणि गिजूबाई बधेका, ताराबाई मोडक, वाणूताई वाघ यांच्यावर कोणाचा प्रभाव होता विद्यार्थी मित्रांनो तर लक्षात ठेवा, फ्रोबेल आणि मॉन्टेसरी यांचा, मेरिया मॉन्टेसरी यांच्या किंडर गार्डन पद्धती व मॉन्टेसरी मेथड या दोन्हीचा प्रभाव काय होता त्यांच्यावर होता. परंतु या पद्धतीनं त्यांनी काय केलं भारतीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो की गिजूबाई बधेका यांनी 1921 मध्ये बाल मंदिराची स्थापना आपल्या गुजरातमधील भावनगर येथे सुरू केल्यानंतर तिथं ताराबाई मोडक सुद्धा तिथं गिजूबाईंचे म्हणजे गिजूबाई तिथं कशा पद्धतीनं शिक्षण देत आहेत हे पाहण्यासाठी तिथं गेल्या. त्यांनी काय केलं त्यांना ते प्रयोग भावले आणि मग त्यांनी काय केलं मुंबईमध्ये येऊन शिशु विहार केंद्राची काय केली त्यांनी मुंबईमध्ये स्थापना केली. आणि मग असं ताराबाई मोडक बाल शिक्षणामध्ये कार्य करत असताना पुणे येथे एका कार्यशाळेच्या निमित्तानं त्यांची काय झाली अनुताई वाघ यांच्याशी काय झाली त्यांची ओळख झाली. आणि मग या दोघींनी म्हणजे ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी काय केलं जे विद्यार्थी हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत अशा वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी काय केल्या हे या दोघी कुठं गेल्यात या दोघी शिक्षण तज्ञ या ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे काय केल्या या दोघी तिथे गेल्या. आणि मग त्यांनी आदिवासी भागामध्ये जाऊन काय केल्या शिक्षण विषयक प्रयोग करायला काय केले त्यांनी सुरुवात केली असल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं काय झालं विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय केलं बाल शिक्षणामध्ये महत्वाचं कार्य करण्याला सुरुवात केली. आणि या अनुताई वाघ व ताराबाई मोडक काय करत त्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे आदिवासी भागामध्ये समुद्र जवळच होता, बोर्डीमध्ये समुद्र जवळच होता. आणि मग त्याचबरोबर काय तिथल्या आदिवासी भागामध्ये चिकूच्या वाड्या होत्या. आणि मग या चिकूच्या वाड्यांमध्ये यांनी काय केलं लहान मुलांना अंगणात शिकवायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यामधून काय झाला अंगणवाडी हा शब्द प्रचलित झाला असल्याचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतं. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो काही मुलं काय करतात की गरिबीमुळं त्यांना काही बकऱ्या चरायला घेऊन जावं लागतं, मेंढी चरायला घेऊन जावं लागतं. आणि मग अशा मुलांचं शिक्षणाचा कोण विचार करणार असा प्रश्न ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांना पडला. आणि मग हे मुलं बकऱ्या चरायला गेले की या दोघी पण काय करायच्या तिथं जायच्या आणि तिथं जाऊन त्या मुलांना काय करायच्या शिकवण्याचं काम करायच्या. आणि अशा पद्धतीनं कुरण शाळा सुद्धा काय केल्या ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी काय केल्या सुरू केल्या असल्याचं आपल्याला दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो अनुताई वाघ व ताराबाई अनुताई वाघ यांनी काय केलं कोसबाडच्या टेकडीवरून हे काय केलं पुस्तक लिहिलं 1980 मध्ये हे पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकामध्ये आपले जे बाल शिक्षणाचे जे सगळे अनुभव आहे हे काय केले त्यांना शब्दबद्ध करण्याचं त्यांनी काय केला प्रयत्न केला असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आदिवासी भागातील मुलांना काय केलं त्यांनी आत्मनिर्भर करण्यासाठी किंवा उदरनिर्वाहाचं साधन मिळावं म्हणून काय केलं व्यावसायिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. आणि व्यावसायिक शिक्षण त्यांनी काय केलं विकासवाडी प्रकल्पामध्ये काय केलं व्यावसायिक शिक्षण द्यायला काय केली त्यांनी सुरुवात केली असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता विद्यार्थी मित्रांनो हे सगळं कार्य चालू असताना शिशु शिक्षणामध्ये आपल्या भारतातील सगळे जे वंचित लोक आहेत त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी केला असल्याचं आपल्याला दिसतं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं ज्या स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती अशा स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी काय केली 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेमध्ये काय केली मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली असल्याचं आपल्याला दिसतं. महात्मा फुलेंनी आपला विवाह सावित्रीबाई फुलेंसोबत झाल्यानंतर सावित्रीबाई फुलेंना सुद्धा काय केलं शिक्षण दिलं. आणि सावित्रीबाई फुलेंनी नगर येथील मिचेलबाईंच्या शाळेमध्ये जाऊन काय केलं शिक्षक प्रशिक्षण त्यांनी घेतलं. शिक्षक प्रशिक्षण त्यांनी घेतलं. आणि 1 जानेवारी 1848 मध्ये काय झाली पुण्यातील बुधवार पेठेमध्ये महात्मा फुले
व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. 1948 नाही, 1848 मध्ये काय केली, मुलींची पहिली शाळा सुरू केली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, तिथला जगन कराडी नावाचा विद्यार्थी असं म्हणतो की सावित्रीबाई फुले आमची आईप्रमाणे काळजी घेत होत्या, आईप्रमाणे काय करत होत्या, काळजी घेत होत्या. त्याचबरोबर महात्मा फुलेंनी तृतीय रत्न ग्रंथातून असतील किंवा ब्राह्मणांचे कसब ग्रंथातून असतील काय केलं, शिक्षण विषयक जागृती करण्याचा काय केला, त्यांनी प्रयत्न केला असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सावित्रीबाई फुलेंनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर हे ग्रंथ सुद्धा काय केले, लिहिले असल्याचं आपल्याला दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 जानेवारी 1848 असं करा, 1948 तिथं काय करा, लिहू नका. 1848 मध्ये 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी मुलींची भारतातील पहिली शाळा सुरू केली असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये असे एक राज्य होते की त्यांनी काय केला की आपल्या संस्थानामध्ये सर्वांना मोफत शिक्षणाचा प्रयोग केला. ते म्हणजे काय, सयाजीराव गायकवाड महाराज यांनी काय केला की आपल्या संस्थानामध्ये 1893 मध्ये सक्तीचा व मोफत शिक्षणाचा काय केला, प्रयोग केला असण्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून जे पालक आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवणार नाहीत अशा पालकांना दंड सुद्धा सुरू केला असल्याचं आपल्याला दिसतं, जेणेकरून काय केले पाहिजे, मुलं शाळेमध्ये आले पाहिजे आणि त्यांना शिक्षकांनी कोणताही जातीभेद न करता चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्यांना दिलं पाहिजे. अशा पद्धतीचा आदेश काय केला, राजर्षी शाहू महाराजांनी काढला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, की हे सर्व प्रयोग होत असताना महात्मा गांधींनी सुद्धा काय केला की साबरमती आश्रम असेल किंवा वर्धा आश्रम असेल, येथे काय केले, वर्धा शिक्षण योजना प्रचलित केली असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे त्याला सुतकताईच्या माध्यमातून शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्यालाच काय म्हणतात, नई तालीम शिक्षण योजना असं सुद्धा त्याला विद्यार्थी मित्रांनो म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं काय केलं, भारतामध्ये चांगलं शिक्षण देण्याचा किंवा बालकांना बालमानसशास्त्रानुसार शिक्षण देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या समाज सुधारकांनी व शिक्षण तज्ञ यांनी काय केलं असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या बाल शिक्षणामध्ये कशावर भर दिला जात आहे किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कशावर भर देतं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये मेंदू आधारित शिक्षणावर काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, भर दिलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपला जो मेंदू आहे, आपल्या मेंदूमध्ये किती प्रकारच्या बुद्धिमत्ता समाविष्ट असतात, तर आपल्या मेंदूमध्ये आपण मोजू शकणार नाही इतक्या पद्धतीच्या बुद्धिमत्ता काय समाविष्ट असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, काही आता बिने नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे, हा काय म्हणतो, बुद्धिमत्ता एक शक्ती आहे. त्याचबरोबर थॉर्नडाईक काय म्हणतो, थॉर्नडाईकनं बहुघटक बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला. आता विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षपूर्वक ऐका बुद्धिमत्तेवरील विवेचन, की एखादं कार्य करण्याची व्यक्तीची म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कसं करता येईल याचा विचार ज्याद्वारे केला जातो त्याला काय म्हणतात, बुद्धिमत्ता असं म्हणतात. किंवा ऍडम्स असं म्हणतो की उपयोजित विचार करण्याची क्षमता म्हणजे काय, बुद्धिमत्ता होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, आता एकदा बुद्धिमत्तेच्या व्याख्या बघूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल, बुद्धिमत्ता ही संकल्पना समजेल. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्टर्न या मानसशास्त्रज्ञानं अशी व्याख्या केली की बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता होय. आता स्टर्न अशा स्वरूपाची व्याख्या केली. आता विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेत काय काय अपेक्षित आहे, तर नवीन परिस्थितीशी समायोजन, नवीन विचार, त्याचबरोबर पूर्वानुभवाचा योग्य पद्धतीने उपयोग करणं, हे काय आहे बुद्धिमत्तेमध्ये अपेक्षित असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, विल्यम जेम्स याला काय म्हणतात, आधुनिक मानसशास्त्राचा जनक असं म्हणतात. त्या विल्यम जेम्सनं बुद्धिमत्तेची काय व्याख्या केली, सापेक्ष दृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीत यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एखादी नवीन परिस्थिती आली की आपला प्रतिसाद कसा राहील, म्हणजे एखादी बघा नवीन परिस्थिती आली तर काही लोक काय करतात, एकदम घाबरून जातात,
आणि मग काही लोक काय करतात, ती परिस्थिती आली तरी त्याच्यावर काय करतात, मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. आणि मग मार्ग काढणाऱ्या लोकांची बुद्धिमत्ता ही काय आहे, त्या बुद्धिमत्ता अधिक असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे परिस्थिती कशी पण असो, आपल्याला तिला तोंड देता येणं हे काय आहे, बुद्धिमत्तेमध्ये अपेक्षित असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता बुद्धिमत्तेचे वेगवेगळे सिद्धांत प्रचलित असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतं. हा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञानं काय केलं, की बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मांडला असल्याचं आपल्याला दिसतं. थॉर्नडाईक असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, की बुद्धिमत्ता कशी असते विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता ही स्वतंत्ररित्या काय असते, कार्यरत असल्याचं काय म्हणतो थॉर्नडाईक म्हणत असल्याचं आपल्याला दिसतं. तर त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेच्या 9 क्षमता असतात असं आधुनिक काळामध्ये कोणत्या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं? विद्यार्थी मित्रांनो, आता माझा प्रश्न ऐका, बुद्धिमत्ता, हे बघा पुन्हा एकदा ऐका माझं मी काय बोलतोय. बुद्धिमत्ता ही मेंदूमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात असते व तिचे संशोधन करून नऊ प्रकार टिंबटिंब या अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञाने सांगितले. पियाजे, ब्रुनर, गार्डनर का फ्रोबेल? मला सांगा पटकन, म्हणजे मग मी तुम्हाला पुढचं सांगतो. कोणी मांडले 9 प्रकार बुद्धिमत्तेचे, कोणी मांडले? हा, एकदम बरोबर सांगितलं. तर गार्डनर या मानसशास्त्रज्ञानं काय सांगितलं, की बुद्धिमत्ता ही काय असते, 9 प्रकारची असते, असं काय केलं गार्डनर या मानसशास्त्रज्ञानं सांगलं. हॉवर्ड गार्डनर हा जो मानसशास्त्रज्ञ आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यानं काय केलं 1983 मध्ये फ्रेम्स ऑफ माइंड हा ग्रंथ काय केला, लिहिला. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी काय केला, बुद्धिमत्तेचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत मांडला आणि त्याच्यामध्ये त्यांनी बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये बुद्धिमत्तेचे 9 प्रकार मांडले असल्याचं आपल्याला दिसतं. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? फ्रेम्स ऑफ माइंड मध्ये गार्डनर नावाचा मानसशास्त्रज्ञ असं म्हणतो, की मानवी मेंदूमध्ये बुद्धिमत्तेचा एकच पट नसतो, त्याचे काय असतात, वेगवेगळे पैलू असतात. म्हणजे प्रत्येकामध्ये हे जे 9 प्रकारचे बुद्धिमत्ता आहेत, या कमी जास्त प्रमाणात असतील पण त्या अस्तित्वात असतात, असं कोण म्हणतं? हॉवर्ड गार्डनर नावाचा मानसशास्त्रज्ञ म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, मग हे 9 प्रकार कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शरीर स्नायू विषयक बुद्धिमत्ता, उदाहरणार्थ आता मनू भाकर यांनी ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलं. हा, तर यांच्यामध्ये काय स्नायू विषयक बुद्धिमत्ता आहे. त्याच्यानंतर अवकाश विषयक बुद्धिमत्ता, म्हणजे जे विमान चालवणारे लोक आहेत किंवा रॉकेट चालवणारे लोक आहे, अंतराळात जाणारे, अंतराळ यानातून जाणारे लोक आहेत, ते यांना काय आहे, अवकाश विषयक बुद्धिमत्ता असते. म्हणजे एखाद्या वस्तूची रचना कशी असेल किंवा इंजिनियर पण कशी बिल्डिंग बांधायची आहे, त्याचं काय करतो, ती गोष्ट अस्तित्वात नसताना काय केलं, विचार करतो. ह्याला काय म्हणायचं, अस्तित्व विषयक, याला अवकाश विषयक बुद्धिमत्ता असं म्हणतात. त्याचबरोबर लता मंगेशकर आहे, यांचे आपण गीत ऐकतो, यांना काय म्हणतात, संगीत विषयक बुद्धिमत्ता असं म्हणतो. त्याचबरोबर आपले रामानुजन आहे, तर रामानुजन यांच्याकडे कोणती होती, गणित विषयक बुद्धिमत्ता होती, शीतल यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बघा, वेगवेगळे जे लेखक असतात, वेगवेगळे लेखक काय करतात, वेगवेगळी पुस्तकं लिहितात, त्यांच्याकडे काय भाषा विषयक बुद्धिमत्ता असते. भगवान गौतम बुद्ध असतील, भगवान महावीर असतील, त्याच्यानंतर वेगवेगळे ऋषी असतील, यांनी काय केला, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि जगाला योग्य मार्गाचं दिशादर्शन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यांच्याकडे कोणती बुद्धिमत्ता होती, तर अस्तित्व विषयक बुद्धिमत्ता यांच्याकडे होती. आता बघा, चार्ल्स डार्विन आहे, त्याचबरोबर चार्ल्स डार्विन आहे, त्याचबरोबर फ्रोबेल आहे, त्यांच्याकडे कोणती बुद्धिमत्ता होती विद्यार्थी मित्रांनो, निसर्ग विषयक बुद्धिमत्ता असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर आपण एखादी गोष्ट काय करू शकतो याचं ज्ञान काय असतं, व्यक्तीला असतं, त्याला काय म्हणतात, स्वज्ञानात्मक बुद्धिमत्ता असं म्हणतात. त्याचबरोबर काय आहे, एखादी व्यक्ती नाराज असेल, तर मग एखादी व्यक्ती नाराज असेल तर तिला आनंदी करण्याचा प्रयत्न आपण काय करतो आणि असं प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीकडे कोणती बुद्धिमत्ता असते, आंतरव्यक्तिगत बुद्धिमत्ता असते. म्हणजे तिला, एखादी व्यक्ती दुःखी असेल
तर तिला काय करतो, तो आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. त्याला काय आंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. त्याचबरोबर स्वतःच मनामध्ये कोणकोणत्या भावभावना चालू आहेत त्याला काय म्हणतात, आंतर व्यक्तिगत बुद्धिमत्ता असं त्याला म्हणत असल्याचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसतं. आता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बघा बुद्धिमत्तेचं एक मेंदू विषयक प्रारूप आहे. हे हे कोणी मांडलं विद्यार्थी मित्रांनो, ते की डावा गोलार्ध आणि उजवा गोलार्ध हे बुद्धिमत्तेचं प्रारूप कोणी मांडलं, तर नेड हार्मन का जीन पियाजे का फ्रोबेल, कोणी मांडलं पटकन सांगा, म्हणजे मग मी तुम्हाला सांगतो माहिती. बुद्धिमत्तेचा डावा गोलार्ध व उजवा गोलार्ध, हा, हे प्रारूप कोणी मांडले, तर नेड हर्मन, फ्रोबेल का जीन पियाजे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नेड हर्मन यांनी काय केलं, मेंदू संदर्भीय बुद्धिमत्तेचे डावा मेंदू व उजवा मेंदू असे प्रारूप मांडले. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्याला काय करते, तार्किक दिसते, भाषिक दिसते, गणितीय दिसते किंवा व्यवहारवादी असते, म्हणजे पैसे दिले की लगेच मोजून घेते, आपल्या डायरीमध्ये नोंद घेते. मग अशा व्यक्तीचा कोणता मेंदू जास्त कार्यशील असतो, डावा का उजवा, मला सांगा. असं नेड हर्मन म्हणतो. हा, एकदम बरोबर. तर हे बघा, गणित, भाषा, व्यवहार हे सगळे काय आहे, डाव्या मेंदूच्या गोलार्धाशी संबंधित आहेत. आणि त्याचबरोबर काय, उजवा उजवा मेंदू प्रेरणा, कल्पना, संगीत, सर्जनशीलता यांच्याशी काय आहे, उजवा मेंदू संबंधित असतो. असं मेंदू संदर्भी बुद्धिमत्तेचं प्रारूप कोणी मांडलं, नेड हार्मन यांनी मांडलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, बिने यांनी काय असं सांगितलं, टीका, शोध, दिशा असे बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू असतात. असं असं एका मानसशास्त्रज्ञाने सांगितलं, आणि तो म्हणजे काय, अल्फ्रेड बिने होय. अल्फ्रेड बिने काय म्हणतो, बुद्धिमत्ता एकच मानसिक क्षमता असून तिच्यामध्ये वेगवेगळे काय असतात, घटक असतात. असं असं अल्फ्रेड बिने यांनी सांगितलं असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असं प्रश्न विचारेल की फ्रान्सच्या, म्हणजे अल्फ्रेड बिने हा फ्रान्समधील होता, आणि फ्रान्सच्या शिक्षण मंत्र्यांनी एक एक समिती नेमली होती अल्फ्रेड बिनेच्या नेतृत्वाखाली. आणि मग त्यानं काय केलं, या समितीनं त्या मुलांचा अभ्यास करून एक नाही का बुद्धिमत्तेचं श्रेणी तयार केली. तर अल्फ्रेड बिनेनं कोणत्या मुलांचा अभ्यास केला, प्रतिभाशाली मुलांचा का अध्ययन कार्यक्षम मुलांचा का मतिमंद मुलांचा, मला सांगा. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो. हा, एकदम बरोबर सांगितलं. बघा, जाधव मॅडम यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे की जाधव मॅडम यांनी असे सांगितलेले आहे, म्हणजे विसामान्य म्हणजेच मतिमंद मुलांचा अभ्यास करण्यासाठी अल्फ्रेड बिने यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आलेली होती. आणि या समितीनं मतिमंद मुलांचा अभ्यास करून बुद्धिमत्तेची पहिली परिमाण श्रेणी काय केली, 1905 मध्ये तयार केली. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला 100% प्रश्न विचारला जातो की बुद्धिमत्तेची पहिली परिमाण श्रेणी कोणी तयार केली, तर अल्फ्रेड बिने यांनी काय केली, बुद्धिमत्तेची पहिली परिमाण श्रेणी तयार केली. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला असं विचारलं, 1905 मध्ये बिनेने जी पहिली परिमाण श्रेणी तयार केली होती, तिच्यामध्ये किती प्रश्न होते, 25, 30, 35 का 40, पटकन सांगा उत्तर, म्हणजे मग मी पुढे जातो. बुद्धिमत्तेच्या परिमाण श्रेणीमध्ये सुदर्शन वाघमारे यांनी 25 सांगितलं. हा, फक्त आता माधुरी मॅडम यांनी बरोबर उत्तर दिलेले आहे की बिनेच्या परिमाण श्रेणीमध्ये काय आहे, 30 प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, आणि मग नंतर याच्यामध्ये दुरुस्ती होऊन या प्रश्नांची संख्या पुढे 55 झाली, आणि मग नंतर आणखी बदल सुद्धा झाला असल्याचं आपल्याला दिसतं. पण साधारणपणे असं विचारलं जातं की पहिल्या परिमाण श्रेणीमध्ये किती प्रश्न होते, तर 30 प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं. आणि ही परिमाण श्रेणी काय केलं होतं, मतिमंद मुलांचा अभ्यास करण्यासाठी केली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता ही परिमाण श्रेणी तयार केली असली तरी आपण विचारात घ्यायला पाहिजे की हॉवर्ड गार्डनर काय म्हणतो, विद्यार्थी मित्रांनो, बालकाचे 9 प्रकारचे बुद्धिमत्ता असतात. आणि आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे वेगवेगळ्या कल चाचण्या असतात त्याच्यामध्ये काय केलं जातं, ठराविक अंकगणितीय, भाषिक,
बुद्धिमत्तेचंच मापन केलं जातं. आणि मग काय होतं, एखाद्या बालकाला त्याचं करिअर एखादी इंजिनिअरिंगचा कोर्स करून पण संगीतामध्ये पुढे जात असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे काय होतंय, त्यांच्या कलाचा आपण पाठपुरावा करू न शकणं किंवा त्यांची बुद्धिमत्ता खऱ्या अर्थानं ओळखू शकणारी आपण काय केली पाहिजे, चाचणी तयार केली पाहिजे, असं असं मला वाटतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं काय केलं, हॉवर्ड गार्डनर यांनी काय केलेलं, बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. आणि अल्फ्रेड बिनेनं विद्यार्थी मित्रांनो मानसिक वयाची संकल्पना सुद्धा अल्फ्रेड बिने यांनी मांडली असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, मानसिक वय किती वयापर्यंत साधारणपणे वाढतं असं मानसशास्त्र गृहीत धरतं, मला सांगा. 14, 15, 16 का 17? मानसिक वयाची शेवटचं वय कोणतं? म्हणजे टिंब पर्यंत हा एकदम बरोबर. कोणी सांगितलेले बघा, प्रणिता चौधरी मॅडम यांनी बरोबर, आणि इतरांनी पण बरोबर उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मानसिक वय काय 16 वयापर्यंत वाढत असल्याचं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, बघा, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असं बुद्धी गुणांकाचं सूत्र आहे. पण याला विद्यार्थी मित्रांनो अगोदर मानसिक गुणोत्तर असं नाव कोणी दिलं? विल्यम स्टर्न यांनी काय केलं, त्याला मानसिक गुणोत्तर असं संबोधलं. परंतु बुद्ध्यांक असं कोणी संबोधलं? बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 म्हणजे बुद्ध्यांक होय, असं कोणी संबोधलं? विल्यम जेम्स, का टर्मन, का बिने, का यापेक्षा वेगळे? हा, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, टर्मन यांनी काय केलं, बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. आता विद्यार्थी मित्रांनो, बघा, एका मुलाचं मानसिक वय 15 आहे आणि शारीरिक वय 10 आहे. म्हणजे तो मुलगा कशा स्वरूपाचा आहे? प्रतिभाशाली, साधारण, मतिमंद, का यापेक्षा वेगळे? मला सांगा उत्तर, म्हणजे मी पुढचं Chat box तुम्हाला चा माहिती. वापर करा. Chat box. Please use chat box. Quote the answer as fast as. हा Guys. हा तर एकदम एकदम बरोबर. तर तो विद्यार्थी काय प्रतिभाशाली, म्हणजे त्याच्या 140च्या वर काय बुद्धिमत्ता आहे. म्हणजे मानसिक वय म्हणजे शारीरिक वयापेक्षा मानसिक वय जर जास्त असेल तर मग काय होतं की त्याची बुद्धिमत्ता जास्त असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे आणि विद्यार्थी मित्रांनो, मानसिक वय कशावरून लक्षात घेतला तर बुद्धिमापन चाचणीतील किती प्रश्न सोडवता येतात त्याच्यावरून काय केलं जातं, मानसिक वयाचं मापन केलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, असा एक मानसशास्त्रज्ञ आहे की त्यानं काय केलं, जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर म्हणजे बुद्धिमत्तेचा द्विघटक बुद्धिमत्ता उपपत्ती मांडली. तो मानसशास्त्रज्ञ कोण? तर विल्यम स्टर्न या मानसशास्त्रज्ञानं काय केलं, द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत त्यानं मांडला. जी म्हणजे जनरल फॅक्टर आणि एस म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये तर्क, अनुमान, परस्पर संबंध असे सामान्य घटक असतातच. पण त्याचबरोबर स्पेसिफिक फॅक्टर म्हणजे कोणाला गणित येतं, कोणाला संगीत येतं, कोणाला व्यवस्थित बोलता येतं, कोणाला वाहनांची दुरुस्ती करता येते. म्हणजे असं स्पेसिफिक फॅक्टर सुद्धा व्यक्तीमध्ये कार्यक्षेत्रानुसार वेगवेगळा असतो. परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये तर्क, अनुमान, परस्पर संबंध या स्वरूपाची बुद्धिमत्ता काय असते, आवश्यकच असते. आणि असा बुद्धिमत्तेचा द्विघटक बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? स्पियरमन यांनी मांडला असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षेला प्रश्न आलेला होता, संख्या, गणित, त्याच्यानंतर अवकाश विषयक अशा बुद्धिमत्तेच्या 7 क्षमता असल्याचं अशा 7 क्षमता असल्या, अशा 7 मूलभूत क्षमता असल्याचं कोणत्या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं? तर थर्स्टन या मानसशास्त्रज्ञानं काय केलं, बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत मांडला आणि याच्यामध्ये काय केलं त्यानं, 7 मूलभूत मानसिक क्षमता असल्याचं काय केलं, सांगितलं असल्याचं आपल्याला दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञावर बुद्धिमत्तेवर आधारित जवळजवळ 5 ते 6 प्रश्न आतापर्यंत काय आहेत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले
आहेत. आता हा जो गिलफोर्ड नावाचा मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी काय केलं 1959 मध्ये अम, एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये काय केलं आशय प्रक्रिया आणि निर्मिती असे 4x5x6 असे 120 घटक असल्याचे बुद्धिमत्तेचे या गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञांनी सांगितले असल्याचं आपल्याला दिसतं. आणि 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 पुढे मग याच्यामध्ये काय केलं की आणखी संशोधन करून हे घटक काय 150 असल्याचं काय केलं त्यानं संशोधनातून सिद्ध केलं असल्याचं आपल्याला काय लक्षात येतं. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्तेचे किती वेगवेगळे पैलू असतात आणि आपण या बुद्धिमत्तेचा काय केला पाहिजे योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे आणि बालकाची बुद्धिमत्ता आपण का बरं समजावून घ्यायची तर कुटुंबातील बालकाची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येऊ शकतात त्याच्यासाठी काय बालमानसशास्त्राचा अभ्यास टीईटी परीक्षेमध्ये आहे कारण तुम्ही सगळे शिक्षक होणार आहात आणि शिक्षक झाल्यानंतर बालकांच्या बुद्धिमत्तेला कसा वाव दिला पाहिजे हे 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 आपणास लक्षात येण्यासाठी हा घटक काय परीक्षेमध्ये समाविष्ट केले असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर काय समूह घटक बुद्धिमत्तेचा सिद्धांत थॉम्सन यांनी काय मांडला असल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो हा जो गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचा सिद्धांत सांगितला याला त्रिमितीय बुद्धिमत्तेचा सिद्धांत असं म्हणतात कारण या बुद्धिमत्ता सिद्धांताला त्रिमितीय बुद्धिमत्ता सिद्धांत का बरं म्हणतात तर आशय प्रक्रिया व निर्मिती या 3 घटकांमध्ये काय केलेलं आहे त्यानं मांडणी केलेली आहे आणि आशयाचे 4 प्रक्रियेचे 5 आणि निर्मितीचे 6 घटक असल्याचं काय केलं सांगितलं आणि या तिन्हींची गुणाकार करून 4x5x6 120 बुद्धिमत्तेचे पैलू आणि मग नंतर आणखी घटक असल्याचे लक्षात येतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आज आज नाराज आहे का आज आनंदी आहे का किंवा तिला तुमच्याशी बोलावं वाटतंय तुम्ही तिला वेळ देताय का असं तुम्हाला समजतं का म्हणजे एखादी व्यक्ती आनंदी आहे एखादी दुःखी आहे एखाद्याला वाटतं आपल्या कुटुंबातल्या लोकांना बाहेर फिरायला जावं वाटतंय. हा म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हो म्हणताय म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो की आपल्या या शिक्षणामध्ये आपण काय करतो फक्त शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भर देतो परंतु व्यवसायामध्ये प्रत्यक्ष समाजामध्ये त्याचबरोबर एखाद्या क्षेत्रात नवीन ठिकाणी जाऊन आपलं वास्तव्य करणं या सगळ्यांमध्ये शैक्षणिक बुद्धिमत्तेबरोबरच एक विशिष्ट बुद्धिमत्ता कामाला येते ती म्हणजे काय भावनिक बुद्धिमत्ता होय. आता विद्यार्थी मित्रांनो यालाच काय म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स असं याला म्हणतात. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय भावनिक बुद्धिमत्ता होय. आता विद्यार्थी मित्रांनो भावनिक बुद्धिमत्तेचा शोध कोणी लावला असं जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही मला कोणाचं नाव सांगाल पीटर सॅलेव्हो व जॉन मेयर गिलफोर्ड बिने आणि डॅनियल गोलमन कोणाचं नाव सांगाल सांगा मग मी माहिती सांगतो तुम्हाला. हा तर विद्यार्थी मित्रांनो अजून कोणी उत्तर बरोबर नाही सांगितलेलं तर मी तुम्हाला सांगतो की हा तर जॉन मेयर व पीटर सॅलेव्हो लक्षात ठेवा जॉन मेयर आता बालाजी यांनी उत्तर सांगितले जॉन मेयर व पीटर सॅलेव्हो या दोघांनी काय केलं सगळ्यात पहिल्यांदा भावनिक बुद्धिमत्तेच्या संबंधी संशोधन पेपर प्रसिद्ध करून हा शब्दाची काय केली त्यांनी मांडणी केली आणि या भावनिक बुद्धिमत्तेचं प्रारूप म्हणजे पाच पाच प्रकारामध्ये 5 घटकामध्ये मांडण्याचा प्रयत्न कोणी केला 1995 मध्ये डॅनियल गोलमन यांनी काय केलं भावनिक बुद्धिमत्तेचं पंचप्रारूप मांडलं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता विद्यार्थी मित्रांनो हे पंचप्रारूप काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर मी असं तुम्हाला विचारलं डॅनियल गोलमन यांनी काय केले इमोशनल इंटेलिजन्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांनी काय केलं भावनिक बुद्धिमत्तेचं पंचप्रारूप मांडलं. हे पंचप्रारूप त्यांनी कधी मांडलं तर 1990 95 का 2000 का 2005 मला सांगा मग मी पुन्हा तुम्हाला माहिती देतो. तर विद्यार्थी मित्रांनो की
डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये काय केलं, भावनिक बुद्धिमत्तेचं पंचप्रारूप मांडलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर या पंचप्रारूपात त्याने काय मांडलं, आत्मजाणीव म्हणजे स्वजाणीव, स्वनियमन म्हणजे आत्मनियमन, प्रेरणा, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य आणि भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित विद्यार्थी मित्रांनो, टीईटी पेपर 1 व 2 मध्ये जवळजवळ 2-2 प्रश्न प्रत्येक परीक्षेला विचारले जात असण्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे स्वजाणीव किंवा आत्मजाणीव म्हणजे काय, स्वतःच्या भावना, विचार, स्वतःची बलस्थाने, स्वतःच्या मर्यादा माहिती असणं म्हणजे याला काय म्हणायचं, स्वजाणीव असं म्हणायचं. स्वनियमन म्हणजे काय, की आपल्या भावनांवर आपल्याला काय करता आलं पाहिजे, नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि मग आता भावनांवर, आता तुम्ही बाजारात गेले आणि तुमची परीक्षा पण आहे आणि बाजारात म्हणजे तुम्ही परीक्षेला चालले आणि रस्त्यानं जाताना तुम्हाला एखादा पदार्थ खावा वाटला आणि तुम्हाला परीक्षेला पण जायचंय, मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे, आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवून परीक्षेला जायचं. परीक्षा सुटली की मग आपल्याला जे खायचं असलं बाजारातले ते गोष्ट खायची. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला भावनांचं नियमन करता आलं पाहिजे. काही काही वेळा काय होतंय, आपण खूप चिडतो, आपल्याला मनातून एखाद्याचा खूप राग येतो आणि मग अशा वेळी सुद्धा आपल्याला आपल्या भावनांवर काय केलं पाहिजे, नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. यालाच काय म्हणतात, स्वनियमन असं म्हणतात. म्हणजे स्वजाणीव, स्वनियमन झालं. प्रेरणा, आता विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये आताचं जग कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेचं आहे आणि स्पर्धेचं आहे. अशा वेळी आपल्याला प्रेरणा प्रत्येक वेळी बाहेरून मिळेलच असं नाही, किंवा बाहेरून आपण जर प्रेरणा मिळेल याच्यावर जर अवलंबून राहिलो तर आपल्याला प्रेरणाच कधी मिळणार नाही आणि आपण मागे राहू. म्हणजे आपल्याला, मला असं सांगायचं आहे की आपण आंतरिक प्रेरणा सातत्याने जागृत ठेवली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट प्रत्येक वेळी आपल्या मनाला अनुरूप घटना घडतील असं नाही, पण आपण ती घटना घडेल असा विश्वास विश्वास ठेवला पाहिजे किंवा असा विचार केला पाहिजे. म्हणजे आज माझा 4 पानं वाचून झाले ना, तर दुःखी नाही व्हायचं, उद्या मी 5 पानं वाचेल. प्रयत्न तर करायला काय हरकत आहे, 5 पानं वाचेल, परवा दिवशी 6 वाचल, नंतर 7 वाचल, नंतर 8 वाचल. मग चाचणी सोडून पाहिजे, 150 पैकी 60च प्रश्न बरोबर येत आहे, लगेच रडत रडत बसायचं, आता मी टीईटी नापास होणार, तर तसं नाही. पुन्हा प्रयत्न करायचे, मग 65 होतील, 70 होतील, 75 होतील, 90 होतील, 120 होतील, 140 होतील. म्हणजे असं आपलं ग्रोथ माइंडसेट ठेवलं पाहिजे. प्रेरणेच्या बाबतीत सातत्याने प्रयत्न केलं पाहिजे. याला काय म्हणायचं, ग्रोथ माइंडसेट. त्याला काय म्हणायचं, ग्रोथ माइंडसेट असं म्हणायचं. म्हणजे प्रेरणा जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आंतरिक प्रेरणा महत्वाची असते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सहसंवेदना म्हणजे काय, आपण काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, वाजलेले 10 वाजून 20 मिनिटं वाजलेले आहेत, 10 वाजून 20 मिनिटं वाजलेले आहेत. आणि मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, इतरांच्या भावना पण विचारात घेतल्या पाहिजे. की समजा एखाद्याला वाटतं की आता 10 वाजून 20 मिनिटं वाजलेली आहेत, आता झोपलं पाहिजे, असं 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 एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला वाटू शकतं ना. मग मग तुम्ही लगेच त्याला सांगायचं की आता महत्वाचं लेक्चर आहे, आपण तर रोजच संवाद साधतो, आजचे दिवस मला लेक्चर ऐकायचं आहे आणि आम्ही पास झाले तर मीच शिक्षक म्हणून नोकरी लागणार, आपल्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीचा पगार येणार. मग अशा पद्धतीनं एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण जर झाली तर याला काय म्हणायचं, सहसंवेदना असं म्हणायचं. त्याच्यानंतर स्वजाणीव, स्वनियमन, प्रेरणा, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, राजकीय नेते, समाज सुधारक, त्याच्यानंतर आपले वेगवेगळ्या समाज शिक्षक, त्याच्यानंतर व्यावसायिक, यांच्यामध्ये काय असतं, सामाजिक कौशल्य असतं. म्हणजे समाजामध्ये एखादी वाईट घटना घडली तरी पण या व्यक्ती काय करतात, त्या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बघा, काही काही ठिकाणी समजा एखाद्या ठिकाणी भूकंप होतो, लगेच मग एखाद्या व्यक्ती काय करतो, लगेच त्या तिथं जातो आणि मग तिथली परिस्थिती काय करतात, सावरण्याचा प्रयत्न करतात. यालाच काय म्हणतात, सामाजिक कौशल्य असं म्हणतात. किंवा 2 समाजामध्ये वादविवाद झाले, मग अशा वेळी सामाजिक कौशल्याने लोकांना काय करायला पाहिजे, समजावून घेऊन त्यांच्यामधील वादविवाद कमी करण्याचा प्रयत्न करणे, याला काय म्हणतात,
सामाजिक कौशल्य असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, की अशा पद्धतीने भावनिक बुद्धिमत्ता काय करत असते, आपल्याला जीवन जगण्यासाठी महत्वाची असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघा टीईटी परीक्षा आपली आहे 10 नोव्हेंबरला, सीटीईटी परीक्षा आहे 15 डिसेंबरला, आणि या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी मनाला अनुरूप गोष्ट घडणार नाही. परंतु मनाला अनुरूप कोणतीही गोष्ट घडत नसताना आपण स्वतःच्या भावनांची जाणीव ठेवली पाहिजे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. प्रेरणा मिळेल याची आपण वारंवार आंतरिक प्रेरणा जागृत ठेवली पाहिजे. सहसंवेदना म्हणजे आपल्या आई वडिलांची, कुटुंबाची मतं विचारात घेतली पाहिजे. बस बस ना. आपली आपली मतं विचारात घेतली पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक कौशल्य सुद्धा आपण काय केलं पाहिजे, शिकून घेतलं पाहिजे. आणि अशा भावनिक बुद्धिमत्तेमुळे आपण काय होऊ, योग्यरित्या आपला विकास करू शकू असं मला वाटतं. आता विद्यार्थी मित्रांनो, मग भावनिक बुद्धिमत्ता च्या दृष्टीने तुम्ही शैक्षणिक उपयोजन काय कराल, तर बालकांच्या भावभावना आपण जाणून घेतल्या पाहिजे, त्यांच्या विचारांना वाव दिला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला असं विचारलं की आनंद, आता बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, हॅपी शनिवार म्हणजे आनंददायी शनिवार नावाची संकल्पना आलेली आहे. हे कोणत्या बुद्धिमत्तेचं उपयोजन आहे मला सांगा. बिनेची बुद्धिमत्ता, का अल्फ्रेड आपलं बिनेची बुद्धिमत्ता, का गार्डनरची बुद्धिमत्ता, का थॉम्सनची, का भावनिक बुद्धिमत्तेचं उपयोजन आहे, मला सांगा. सांगा, उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो. आता आनंददायी शनिवार ही जी संकल्पना आलेली आहे, ही कशाचं उपयोजन आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे भावनिक बुद्धिमत्तेचं आणि रुसोच्या बुद्धिमत्तेचं उपयोजन आहे. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता काय सांगते, की बालक आनंदी असला तर तो चांगला शिकतो. अशा पद्धतीनं आनंददायी शनिवार ही संकल्पना काय भावनिक बुद्धिमत्तेच्या उपयोजनातून आली असल्याचं आपल्याला काय दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया आता अध्ययन विषयक उपपत्तीची आपण काय करूया, माहिती घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, आता अध्ययन म्हणजे काय नाही, तर अध्ययन म्हणजे अध्ययन हे काय असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुम्ही काय करताय विद्यार्थी मित्रांनो, माझे लेक्चर ऐकताय, पण लेक्चर ऐकणं म्हणजे चांगली बाब आहे, पण लेक्चरमध्ये प्रश्न विचारल्यानंतर प्रतिसाद देणं, जाणीवपूर्वक काय करणं, उत्तर देण्याचा प्रयत्न करणं, तुमच्या मनामध्ये काहीतरी शंका उपस्थित होणं, सरांचं लेक्चर व्यवस्थित होतंय का, चुकीची माहिती तर देत नाही का. तर अशा गोष्टी घडणं हे काय आहे, अध्ययन प्रक्रियेचं लक्षण आहे. हा म्हणजे अध्ययन म्हणजे एखादी गोष्ट शिकण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं, याला काय म्हणतात, अध्ययन असं म्हणतात. म्हणजे त्याचबरोबर आता गॅरेट गॅरेट नावाचा मानसशास्त्रज्ञ असं म्हणतो, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, याला काय म्हणतो, गॅरेट अध्ययन असं म्हणतो. त्याच्यानंतर नॉर्मल मन असं म्हणतो, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन, अनुभव व वर्तन यामधील काय सुधारणा होय. म्हणजेच अध्ययनामध्ये काय असते विद्यार्थी मित्रांनो, प्रेरणा गरजेची असते, आपलं ध्येय लक्षात, ध्येय महत्वाचं असतं. त्याचबरोबर प्रतीक्षा बनसोडे यांनी बरोबर सांगितलेले आहे, अध्ययन म्हणजे काय, कायमस्वरूपी आपल्या वर्तनामध्ये काय बदल घडून येणं होय. त्याचबरोबर काय, आपल्याला अध्ययन करत असताना एखादी गोष्ट आठवली पण पाहिजे, त्याला काय म्हणतात, अनुभवाचं पुनश्चरण असं म्हणतात. आणि प्रत्येक व्यक्तीचं अध्ययन सारखंच असतं का विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक व्यक्तीचं अध्ययन हे काय असतं, निरनिराळं असतं. म्हणजे काय असतं, कमी अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्तीचं अध्ययन असल्याचं आपल्याला काय दिसतं. पण आपल्याला अध्ययन घडण्यासाठी काय जाणीवपूर्वक काय करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. आता विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन विषयक ज्या उपपत्ती आहेत, या अध्ययन विषयक उपपत्तीवर आधारित नेहमी प्रश्न विचारला जातो. आणि मी तुम्हाला आता असा प्रश्न विचारेल की अध्ययन विषयक उपपत्तीचं वर्गीकरण किती घटकांमध्ये मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे, 2, 3, 4 का 5, म्हणजे मुख्य मुख्य प्रकार. हा तर एकदम बरोबर सांगितलं, मोनल जाधव आणि प्रतीक्षा बनसोडे मॅडम यांनी दोघींनी पण बरोबर, आणि सगळ्यांनीच बरोबर सांगितलेले. तर 3 याच्यामध्ये काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे.
तर अध्ययन विषयक उपपत्तींचं 3 याच्यामध्ये वर्गीकरण केलं जातं. साहचर्यवादी अध्ययन उपपत्ती, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आणि आधुनिक अध्ययन उपपत्ती असं 3 याच्यामध्ये काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. म्हणजे साहचर्यवादी अध्ययन उपपत्ती म्हणजे चेतक व प्रतिसाद असा संबंध ज्या अध्ययन उपपत्तीमध्ये असतो त्याला काय साहचर्यवादी अध्ययन उपपत्ती असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला असं विचारलं थॉर्नडाईक, पॅव्लॉव, स्किनर यांची अध्ययन विषयक उपपत्ती कोणती आहे? साहचर्यवादी आहे का, ज्ञानात्मक आहे का, आधुनिक आहे? मला सांगा. आणि त्यामध्ये हा, तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती, इव्हान पॅव्लॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती आणि स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती, वॉटसनची वर्तनवादी उपपत्ती, गुथ्रीची अध्ययन विषयक उपपत्ती आणि हलची पद्धतशीर अध्ययन उपपत्ती या काय आहेत? साहचर्यवादी अध्ययन उपपत्ती आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी प्रश्न विचारेल की कुत्र्यावर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केला? मला पटकन नाव सांगा, म्हणजे मग मी त्याची उपपत्तीची माहिती सांगतो. हा, तर पॅव्लॉव, रशियन मानसशास्त्रज्ञ इव्हान पॅव्लॉव यांनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. त्याने काय केलं, कुत्र्याला एका काच पेटीमध्ये, बंदिस्त पेटीमध्ये बंदिस्त केलं आणि मग त्याला काय केलं, सुरुवातीला अन्न दाखवलं. अन्न अन्न दाखवलं तेव्हा त्याची काय लाळ काय त्या काचपेटीमध्ये पडत होती. अन्न नलिकेमध्ये काचपेटी लावली होती, म्हणजे खूप काच हे, आणि मग त्याच्यामध्ये त्याचं काय होत तर लाळ गळत होती. आणि मग नंतर काय केलं, अन्न दाखवल्यानंतर काय केलं, घंटा वाजवण्यास सुरुवात केली. आणि मग घंटा वाजवून आणि अन्न देणं या दोन्ही गोष्टी एकत्र घडत होत्या. आणि मग अशा पद्धतीनं काय केलं, नंतर काय केलं की फक्त घंटा, म्हणजे त्याला फक्त घंटा वाजवली आणि अन्न दिलं नाही, तरी कृत्रिम परिस्थितीला नैसर्गिक प्रतिसाद ते कुत्र देऊ लागलं. म्हणजे घंटा वाजली तरी पण काय व्हायला लागली, त्याची लाळ त्या काचपेटीमध्ये जमा व्हायला लागली, काचेच्या नलिकेमध्ये जमा व्हायला लागली. आणि मग याला काय म्हणतात, अभिजात अभिसंधान असं म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती कृत्रिम चेतकाला जेव्हा नैसर्गिक प्रतिसाद देते तेव्हा त्याला काय म्हणतात, अभिजात अभिसंधान असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, की आपण राष्ट्रगीत सुरू झाले की सगळेजण उभं राहतो. त्याचबरोबर सिग्नलवर लाल दिवा लागला की थांबतो. त्याचबरोबर शिक्षक वर्गात आले की आपण उभे राहतो. हे सगळे, किंवा प्रार्थनेला एका रांगेमध्ये जातो. हे सगळं काय आहे, अभिजात अभिसंधान पद्धतीचं अध्ययन आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतो, परीक्षा पास होण्यासाठी वारंवार प्रयत्न करत राहतो, हा, किंवा चुकातून शिकत असतो. याला कोणती पद्धती म्हणतात, तर याला प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणतात. आणि ही प्रयत्न प्रमाद पद्धती किंवा संयोजनवादी उपपत्ती ही कोणी मांडलेली आहे, तर थॉर्नडाईक यांनी काय केलं, चुका आणि शिका अशी पद्धती मांडली किंवा प्रयत्न प्रमाद पद्धती मांडली असल्याचं आपणाला लक्षात येतं. आता विद्यार्थी मित्रांनो, थॉर्नडाईकनं ही पद्धती मांडली आणि थॉर्नडाईकनं कोणावर प्रयोग केला विद्यार्थी मित्रांनो? मांजरावर, कुत्र्यावर का चिमणीवर का कबुतरावर? तर एकदम बरोबर बुकिल्या, मांजरावर काय केला त्यानं, कॅटवर काय प्रयोग केला असल्याचं दिसतं. त्या मांजराला काय केलं त्यानं, पेटीमध्ये ठेवलं आणि मग त्याचं खाण्याचं अन्न काय केलं, त्याच्या बाहेर ठेवलं. आणि मग ते मांजर काय करतं, वेगवेगळ्या ठिकाणी चावतं आणि मग त्याचे काय करतं, बटन दाबलं आणि मग ते दार उघडतं. अशा पद्धतीने मांजर काय करतो, खूप प्रयत्न करून एखादी गोष्ट मिळवायला शिकतो. आणि मग या तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम असे 3 अध्ययन विषयक नियम कोणाच्या उपपत्तीवर आधारित आहेत विद्यार्थी मित्रांनो? हे थॉर्नडाईकच्या उपपत्तीवर आधारित असल्याचं आपल्याला काय दिसतं. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तयारीचा नियम म्हणजे काय? तयारीचा नियम म्हणजे एखादी गोष्ट शिकण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारी असली पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, 10:30 वाजलेले, 10:30 वाजलेले, आपल्याला रोज जर झोपायची 10ची सवय असली तर मग आपल्याला झोप येणार ना.
मग अशा वेळी आपण शारीरिक तयारीच्या दृष्टीने हालचाल केली पाहिजे, किंवा उभ्यानं पण तुम्ही फिरत फिरत पण व्याख्यान ऐकू शकता. म्हणजे आपल्या झोपेवर आपण मात 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 अशा अध्ययनविषयक गोष्टींनी आपण काय करू करू शकतो. त्याचबरोबर वर्गात गेल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना काय म्हणतो, उभे राहा. कशासाठी? तर त्यांची काय होते, शिकण्याच्या दृष्टीने शारीरिक तयारी होते, बसा. किंवा विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या संगीत, खेळ, कृतीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, किंवा पाठामध्ये प्रस्तावना करतो. हे काय आहे, त्या तयारीचा नियम याला अनुसरून आहे. म्हणजे कोणतंही अध्ययन करायचं असेल तर त्याला विद्यार्थ्याची शारीरिक व मानसिक तयारी झाली पाहिजे. त्याच्यानंतर तयारीचा नियम, सरावाचा नियम म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीचा सराव केला तर त्याच्यामध्ये काय येतं, प्रावीण्य येतं. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला पाहिजे. त्याच्यामधून काय येईल, तुमच्यामध्ये अधिकाधिक अचूकता येईल असं मला वाटतं. त्याच्यानंतर परिणामाचा नियम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तापलेल्या तव्याला हात लावणार का? तर आपण लावणार नाही. का बरं? तर चटका बसतो. म्हणजे आपण काय करतो, ज्या गोष्टीने चटका बसतो त्या गोष्टीला आपण हात लावत नाही. म्हणजे परिणामाचा नियम. आणि जर तुम्हाला म्हणलं महाबळेश्वरला पर्यटन स्थळी फिरायला तुमच्या कुटुंबातले लोक म्हणले आपण जाऊया, तर तुम्ही आनंदाने तयार व्हाल. महाबळेश्वर असेल किंवा रायगड किल्ला असेल, तर तुम्ही आनंदाने तयार व्हाल. तर का बरं? तर तुम्हाला माहित आहे की तिथं जाऊन आपल्याला काय आहे, चांगला अनुभव मिळेल, चांगला निसर्ग पाहायला मिळेल. म्हणजे जिथं आपल्याला चांगला अनुभव येण्याचे शक्यता आपल्याला वाटते, किंवा किंवा तिथला अनुभव, पूर्वीचा अनुभव आपला चांगला असेल, तिथं आपण काय करतो, वारंवार जातो. आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्याच पाहुण्यांच्या घरी जात नाही. ज्या पाहुण्यांच्या घरी जायला आपल्याला चांगलं वाटतं त्या पाहुण्यांच्या घरी आपण जातो. आणि ज्या पाहुण्यांच्या घरी जायला चांगलं वाटत नाही त्या पाहुण्यांकडे आपण जातो, पण कमी वेळा जातो. म्हणजे यालाच काय आहे, परिणामाचा नियम असं म्हणतात. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी काय केलं पाहिजे, परिणामाच्या नियमाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना शाबासकी दिली पाहिजे, विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहिजे. विद्यार्थ्याला तो चुकला तरी खूप रागवलं नाही पाहिजे. त्याला समजावून घेतलं पाहिजे. तो रडत असले तर त्याच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. आणि अशा पद्धतीनं काय होतं, परिणामाच्या नियमाद्वारे चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याचं अध्ययन होऊ शकतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, साधक अभिसंधान उपपत्ती आहे. तर या साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये जो स्किनर आहे, स्किनरनं कोणावर प्रयोग केला, तर मला सांगा. हा बरोबर. तर कबूतर आणि उंदीर या दोघांवर काय केला, स्किनरनं. कबूतर आणि उंदीर या दोघांवर स्किनरनं प्रयोग केला. स्किनरनं काय केलं, एक असं गोल गोल बनवला, आणि त्या गोल हा स्किनर पेटी तयार केली. आणि या स्किनर पेटीमध्ये एक गोल बनवला, आणि त्या कबुतरानं बरोबर त्या मधोमध मधोमध जर चोच मारली, तर मग काय आहे की त्याला त्याला ते अन्न मिळत होतं. आणि मग अशा पद्धतीनं योग्य कृती म्हणजे त्याच्यावर बरोबर तो चोच मारायचा, आणि मग त्याला काय मिळायचं, अन्न मिळायचं. म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य कृती करायला तो शिकला. आता तुम्हाला टीईटी परीक्षेमध्ये 150 प्रश्न येणार आहे. प्रत्येक प्रश्न जर तुम्ही विचारपूर्वक सोडवला तर काय होणार, 150च्या याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण काय होतील, मिळू शकतील. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपलं अध्ययन करण्यासाठी योग्य कृती करायला शिकायचं आहे. आणि योग्य कृती कधी करणार तुम्ही, परीक्षेचा पेपर सोडवण्याची योग्य कृती कधी करणार, तुम्ही अभ्यास चांगला करणार आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव अधिक चांगला करणार. अशा पद्धतीने काय होणार, तुम्ही योग्य कृती करणार. त्याचबरोबर असे वेगवेगळे अध्ययन विषयक उपपत्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता बघा की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण काय केला पाहिजे, परिस्थितीचा संपूर्ण विचार केला पाहिजे. असा दृष्टिकोन कोणी मांडला, तर कोहलर, वर्दामियर व कॉपका. वर्दामियर व कॉपका या मानसशास्त्रज्ञांनी काय केलं, समष्टीवादी, समाकारवादी, साकल्यवादी, म्हणजे एकाच उपपत्तीची वेगवेगळी नावं आहेत. त्यांनी काय केलं, आणि आणि त्यालाच काय म्हणतात, गेस्टाल्ट व्ह्यू असं म्हणतात. आणि परीक्षेला प्रश्न पण विचारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या समाकारवादी किंवा समष्टीवादी उपपत्तीमध्ये कोपका व वर्दामियर या जर्मन मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला, सांगा मला.
तर बरोबर विद्यार्थी मित्रांनो, चिंपाजी जातीच्या सुलतान नावाच्या माकडावर काय केला, कोहलर, कोपका व वर्दामियर यांनी प्रयोग केला. त्या चिंपाजीला एका खोलीमध्ये ठेवलेलं होतं आणि मग त्यानं काय केला, तिथं लटकोलीला कशाचा घडा होता तो, आपल्या केळीचा घडा. केळी आवडते माकडाला, त्या चिंपाजीला मग आवडत होती. मग तिथं लटकोलीला होता. मग त्यानं काय केलं, आपली आपली उडी तर एवढ्या वरती जाणार नाही. मग त्यानं काय केलं, आपल्या त्या याच्यामध्ये निरीक्षण केलं की आपल्याला कसा हा केळीचा घड घेता येईल. मग त्यानं काय केलं, जे बांबू होते काय केले, परस्परांना जोडले आणि मग त्याच्याद्वारे द्वारे काय केलं, त्या काठीने तो घड काय केला, त्याच्या घेतला. आणि त्याचबरोबर कोणी कोणी म्हणते डब्बे घेतले एकमेकावर ठेवले. तर तसे दोन्ही दोन्ही तिन्ही वेगवेगळे काय केले, प्रयोग केले. तर याच्यामधून आपल्याला काय लक्षात येतं की कोणत्याही गोष्टीमध्ये खूप प्रयत्न करण्यापेक्षा बौद्धिक चातुर्याने प्रयत्न करणं महत्वाचं आहे, आणि असा समष्टिवादी दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर कट लेविनने काय केले, क्षेत्रीय अध्ययन उपपत्तीची मांडणी केली. क्षेत्रीय अध्ययन उपपत्तीची मांडणी केली म्हणजे व्यक्ती कोणत्या सामाजिक व सांस्कृतिक संदर्भातून येते याचा विचार केला पाहिजे, असं कट लेविन याने काय सांगितलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, गॅग्ने नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे यांनी काय केलं, अध्ययनाचे किती स्तर मांडले मला सांगा तुम्ही. गॅग्ने नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी अध्ययनाचे किती स्तर मांडले, 5, 6, 7 का 8? हा, एकदम बरोबर. धांबोडे यांनी एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे की त्याने काय केलं, अध्ययनाचे 8 स्तर मांडले असल्याचं आपल्याला काय लक्षात येत असल्याचं आपल्याला दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे 8 स्तर कोणते आहेत लक्षात ठेवा. रॉबर्ट गॅग्नेनं म्हणजे आपण पायरी कशी चढतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, या पद्धतीनं काय केलं, कमी कडून अधिक उच्च मानसिक विचार प्रक्रियेकडे, अशा पद्धतीने काय केलं, आपल्या अध्ययनाच्या 8 स्तराची काय केली, गॅग्ने यांनी मांडणी केली असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे सुरुवातीला संकेत अध्ययन, नंतर चेतक प्रतिसाद अध्ययन, नंतर शृंखला अध्ययन, शाब्दिक साहचर्य अध्ययन, बहुगुणित भेदाभेदन, संबोध अध्ययन, तत्व अध्ययन आणि समस्या निराकरण, अशा पद्धतीची काय केली, या गॅग्नेने काय श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीची मांडणी केली. आता मला पुन्हा लिहा कॉमेंटमध्ये की गॅग्नेने कोणत्या अध्ययन उपपत्तीची मांडणी केली. कोणत्या उपपत्तीची मांडणी केली, तर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीची मांडणी केली. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, गॅग्नेनं श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीची 8 याच्यामध्ये काय केली, मांडणी केली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षेमध्ये वारंवार एका याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता, म्हणजे गॅग्नेवर पण विचारण्यात आला होता आणि आणखी एका मानसशास्त्रज्ञावर विचारण्यात आलेला होता, तो म्हणजे अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, कॉमेंटमध्ये उत्तर द्या, अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मग त्याची माहिती मी तुम्हाला समजावून सांगतो. हा, एकदम बरोबर. तर डेव्हिड आसुबेल यांनी, सविता मॅडम आणि विनीत यांनी काय केलेलं आहे, बरोबर उत्तर दिलेलं आहे. डेव्हिड आसुबेल यांनी, अर्थपूर्ण प्रतीक्षा बनसोडे यांनी, तिघांनी पण बरोबर उत्तर दिलेलं आहे. अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती डेव्हिड आसुबेल यांनी असं सांगितलं, म्हणजे अध्ययन करत असताना आपण त्याचा अर्थ व्यवस्थित समजावून घेतला, म्हणजे आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान मिळवतो आणि मग पुन्हा नवीन ज्ञान मिळवताना काय करतो, पूर्वीच्या ज्ञानामध्ये भर पाडतो किंवा पूर्वीच्या चुकीच्या बाबी असतील त्या काय करतो, कमी करतो. याला आणि आपल्या ज्ञानामध्ये सुधारणा करतो. यालाच काय म्हणतात, अर्थपूर्ण अनुदेशन उपपत्ती किंवा अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती किंवा अर्थपूर्ण शाब्दिक अनुदेशन उपपत्ती असं याला म्हणतात. आणि यावर आधारित प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की बालक काय करतं, त्याच्या कुटुंबातल्या आईचं निरीक्षण करतं, वडिलांचं निरीक्षण करतं, त्याच्या दादांचं निरीक्षण करतं, आणि वडील जर जास्त मोबाईल पाहत असतील तर मूल पण काय होतं, जास्त मोबाईल पाहायला शिकतं. म्हणजे आपल्या वरिष्ठांचं किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचं आणि समाजातील लोकांचं निरीक्षण करून विद्यार्थी अध्ययन करण्यास शिकतो.
असं कोणी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो? कोणत्या मानसशास्त्रज्ञानं सांगितलं? तर सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? एकदम बरोबर, सविता मॅडम आणि सविता जोशी. विनीत म्हणजे आपल्या ग्रुपमधले सगळेच हुशार विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अल्बर्ट बांदुरानं काय केलं, याचं माहिती दिलेली आहे. म्हणजे आपण काय करतो, कुटुंबातील किंवा समाजातील लोकांचं निरीक्षण करून वागायला शिकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्याला समजा इंग्रजी येत नसली आणि तर मग आपण आणि आपल्या कुटुंबात बोलली जात नसली, तर मग काय होतं, आपल्याला इंग्रजी भाषा शिकायला खूप अवघड होतंय. म्हणजे मोठं झालं तरी पण लवकर ती आत्मसात होईलच असं काही नाही. परंतु आपला जन्म बघा ज्या कुटुंबामध्ये झाला, तर त्या कुटुंबाची मातृभाषा आपल्याला कोणीही न शिकवता आपण शिकतो. हे कशामुळे? तर हे सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्तीमुळे आपण शिकत असतो. म्हणजे आपल्याला जो परिसर सातत्याने उपलब्ध होतो, त्या परिसरात मध्ये आपण काय होतो, ती भाषा आपण नकळतपणे शिकत असतो. म्हणजे आपल्याला पण समजा इंग्रजी चांगली यायला पाहिजे, तर इंग्रजीचं वातावरण कुटुंबामध्ये असलं पाहिजे, किंवा विशिष्ट भाषा आपल्याला काय होते त्या त्या परिस्थितीनुसार येत असल्याचं आपल्याला काय लक्षात येतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, बेंजामिन ब्लूम या मानसशास्त्रज्ञानं काय केली, प्रभुत्व अध्ययन उपपत्तीची मांडणी केली असल्याचं आपल्याला दिसतं. तर बेंजामिन ब्लूम हा काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्रज्ञ, की कोणत्याही व्यक्तीला म्हणजे वेगवेगळे घटक आहे. समजा 100 पानं आहेत, तर 100 पानं पाठ करण्यासाठी समजून घेण्यासाठी एक्स व्यक्तीला 5 दिवस लागतील, दुसऱ्या वाय व्यक्तीला 7 दिवस लागतील, तिसऱ्याला 8 दिवस लागतील. तर ते 100 पानं प्राप्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळा वेळ वेळ दिला पाहिजे. पण प्रत्येक व्यक्तीला ते काय होतात, अवगत होऊ शकतात. असं 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 काय आहे, प्रभुत्व अध्ययन उपपत्तीमध्ये कोणी सांगितलं, बेंजामिन ब्लूम याने काय सांगितलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, टॉलमननं संकेत अध्ययन उपपत्तीची मांडणी केली असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या ठिकाणी धूर निघत असला तर मग आग लागली असं आपण म्हणतो. त्याचबरोबर घरी वेगवेगळे नवनवीन खाद्यपदार्थ तयार केले की आपण आईला म्हणतो, आज काही सण आहे का, किंवा पाहुणे येणार आहे का. म्हणजे आपण काय करतो, वेगवेगळ्या याच्यावरून आपण काय गोष्टी ओळखतो. किंवा एखादी दुःखद प्रसंग घटना घडली असेल, तर तिथं सगळे लोक रडत असतात आणि मग अशा वेळी आपण सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन काय करतो, सामील होतो. आणि आपल्याला पण काय होतं, त्या परिस्थितीमध्ये जाऊन आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय, संकेत अध्ययनामुळे आपल्याला काय होतं, बरेच गोष्टी समजत असल्याचं आपल्याला काय दिसतं. आता विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला नेहमी प्रश्न विचारला जातो, अध्ययन संक्रमणावर आधारित प्रश्न सुद्धा विचारला जातो. अजून 10-15 मिनिटं घेतलं तर चालेल ना तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना? का झोपायची वेळ झाली आपली सगळ्यांची? हा, तर मग आहे विद्यार्थी जागे, नाही तर मग कसं मी बोलत राहणार आणि तुम्ही झोपणार, तसं नाही होणार. तर मग आपण आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, आणखी तर माहिती बघूया. तुमच्या ह्याच्यानुसार बघा, नाहीतर अजून आपल्याला एक सेशन नक्की तुम्ही आमचं आवर्जून असं आमंत्रण आहे की तुम्ही शक्य झालं तर अजून सेशन घेऊ शकता. हा, मग काय करतो सर, 10 मिनिटं घेतो आणखी. आणि नंतर नेक्स्ट सेशन कधी घेणार ते पण सांगा विद्यार्थ्यांना. ते अच्छा, ठीक तुम्ही रात्री 12 पर्यंत जरी थांबलात तरी 12 पर्यंत हे विद्यार्थी थांबतेत. आणि एका दिवशी जर म्हणलं तुम्ही परीक्षा जवळ आल्यास की सर 12 वाजता आपलं लेक्चर ठेवा, तर 12 वाजता तुमच्या लेक्चरला 500 लोक असतील. परीक्षा फॉर्म न भरता एवढी विद्यार्थी संख्या आहे सर, तुमची पॉप्युलरिटी आहे. तुमचीच नाही तर मिशन टीम जबरदस्त काम करते. तिथे 400 जवळपास ऍडमिशन होत आलेत. काही प्रवेश आपण आज 499 मध्ये देणार आहेत. उद्यापासून टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचं असल्या सुद्धा 699 करणार आहेत. आणि सरांचं पुस्तक महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख पुस्तकालय आहेत तिथे तुम्हाला शशिकांत अन्नदाते असं म्हणलात तरी तुम्हाला मानसशास्त्राचं पुस्तक दिसत. पुस्तक वाचा, अभ्यास करा. काही अडचण आली तर अन्नदाते सर आपल्या सोबत आहेत, कधीही तुम्हाला अवेलेबल होतील. असं आहे. मी सरांच्या वतीनं
तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो. बराच वेळ झालाय, पण सरांची अजून इच्छा आहे तुम्हाला 5-10 मिनिटं तुमच्याशी संवाद साधायची. आणि सरांना मी नेक्स्ट सेशनसाठी त्यांच्या वेळेनुसार त्यांना जमेल तेव्हा, ज्या दिवशी जमेल त्या दिवशी, जितका वेळ जमेल तितका वेळ, कोणताही वेळ असू द्या सर, आपले विद्यार्थी नेहमी रेडीच असतात ऐकण्यासाठी. कारण की त्यांना पण आवडतंय. कारण की महत्वाची माहिती सर्व आपले जे मिशनचे जे टीचर्स आहेत त्यांचं काय आहे, आपलं काय, टीचिंग इज अ पॅशन. टीचिंग इज अ पॅशन अँड टीईटी इज अ मिशन. आणि ते पास होणं मिशन आहे. आणि रामशेप यांचं जे अम्बिशन आहे ते एज्युकेशन रिव्हॉल्युशन इज माय अम्बिशन. तर माझं अम्बिशन एज्युकेशन रिव्हॉल्युशन आहे. शैक्षणिक क्रांती घडवून आणायची, तुमच्यासारखे शिक्षक 1000 शिक्षक मिळवायचे. याच्यासाठी हे काम निस्वार्थपणे शिक्षकच, भावी शिक्षक जोडण्याचं काम चालू आहे. मिशन, पॅशन आणि हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते रिव्हॉल्युशन शी जोडलं जाणं. तर सर्व विद्यार्थ्यांना एक समर्पित भावनेनं काम करणारी लोक 1.5-1.5, 2-2 तास एखाद्या विषयावर नॉनस्टॉप बोलतात. खरं तर काय गरज आहे हो अन्नदाते सरांची आपल्याला बोलण्याची? का वाटतं त्यांना बोलावं? कोणाच तरी आपल्यामुळं भलं होत असेल तर आपण त्यांच्यासाठी करायला पाहिजे अशी भावना त्यांच्या मनात असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कोणाच तरी भलं करण्याची भावना हे आपलं ईश्वर भलं करत असतो, या भावनेला खत पाणी घालत असते, बीजारोपण करत असते. असं संस्काराचं बीजारोपण प्रत्येक भावी शिक्षकाच्या हृदयामध्ये होण्यासाठी ते आहे. असो सर, उशीर खूप झालाय, तुम्ही पण अजून 5 मिनिटं घेणार आहेत. नेक्स्ट सेशन आपण तुमचं तुम्ही म्हणाल त्यावेळेला ठेवूया. घ्या सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रामशेप सरांचं जे मिशन आहे त्याच्याशी सुद्धा मी जोडलो गेलेलो आहे आज. आणि तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून सरांना मी निश्चितच पुढील व्याख्यान कधी द्यायचं याची मी लवकरच डेट त्यांना कळवेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त शेवटचा मुद्दा घेऊया जेणेकरून तुमचे आणखी 3-4 मार्क कव्हर होतील आताच्या बोलण्यामधून. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मी आता अध्ययन संक्रमणाविषयी बोलणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं ज्ञान, कौशल्य, क्षमता याचं काय आहे, आपण काय करत असतो वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वापरत असतो. म्हणजे ज्ञान, कौशल्य, वृत्ती याचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग करता येणं किंवा त्याचा काय आहे, त्याचा अयोग्य परिणाम होणं किंवा कोणताही परिणाम न होणं याला काय म्हणायचं, अध्ययन संक्रमण असं म्हणायचं. म्हणजे लर्निंग ट्रान्सफॉर्मेशन असं त्याला म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, जर मी तुम्हाला असं विचारलं की अध्ययन संक्रमणाची कोणती उपपत्ती सर्वात अध्ययन संक्रमणाची सर्वात पहिली उपपत्ती कोणती, तर मला सांगा, समान घटक उपपत्ती का, सामान्यीकरण उपपत्ती का, मनशक्तिवादी उपपत्ती का, ध्येयनिष्ठ उपपत्ती? सांगा विद्यार्थी मित्र. हा, एकदम बरोबर. तर जॉन लॉकची मनशक्तिवादी उपपत्ती ही काय आहे, अध्ययन संक्रमणाची पहिली उपपत्ती आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या मनशक्तिवादी उपपत्तीमध्ये असं म्हटलं जातं की समजा आपण व्याकरणाचा व्यवस्थित अभ्यास केला की मग आपली बुद्धिमत्ता चांगली होते. आणि मग बुद्धिमत्ता चांगली झाल्यामुळे आपण काय करू शकतो, चांगलं अध्ययन संक्रमण करू शकतो, असं ही मनशक्तिवादी उपपत्ती म्हणते. त्याचबरोबर ही उपपत्ती अशी म्हणते की आपण सूत्र पाठांतर केलं, आपण आपण काय केलं, एकाग्रता साधली, तर मग आपण खूप अध्ययन करू शकतो. म्हणजे मनाच्या शक्तीवर भर देणारं जे अध्ययन आहे असं आपण करू शकतो, असं ही मनशक्तिवादी उपपत्ती मानते. परंतु व्याकरणाचा अभ्यास केल्यानं आपल्याला सगळेच विषय चांगले येईल असं काही नसतंय. असं असं विल्यम जेम्सनं काय केलं, प्रयोग करून 1890 मध्ये हा मनशक्तिवादी सिद्धांत काय केला विद्यार्थी मित्रांनो, खोडून काढला असल्याचं आपल्याला दिसतं. या विल्यम जेम्सनं असं सांगितलं की मानसिक शक्तींचा आपल्याला काय वेगवेगळे अनुभव देऊन विकास करता येऊ शकतं, असं सांगितलं असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे मनशक्तिवादी उपपत्ती कशावर भर देते विद्यार्थी मित्रांनो, की पाठांतर करून व्याकरणाचा अभ्यास करून आपल्याला सगळ्या विषयांचा अभ्यास करता येईल असं ही उपपत्ती सांगते. परंतु विल्यम जेम्सनं असं असं या उपपत्तीचं जे म्हणणं आहे ते अशास्त्रीय असल्याचं काय सांगितलं असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला विचारतो विद्यार्थी मित्रांनो, ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणी मांडली? पियाजे,
ब्रुनर, बॅगले का लेविन? सांगा मला. हा, एकदम बरोबर. तर बॅगले या मानसशास्त्रज्ञानं काय केलं? ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती मांडली. सियर्सजनं कोणती उपपत्ती मांडली विद्यार्थी मित्रांनो? समान घटक का सामान्यीकरण का ध्येयनिष्ठ? मला सांगा. सियर्सजनं हा, एकदम बरोबर सांगितलं. प्रतीक्षा मॅडमने बरोबर सांगितलं. मोनल जाधव यांनी बरोबर सांगितलं. सामान्यीकरण अध्ययन उपपत्ती सीएच जडने मांडली. आणि थॉर्नडाईकनं कोणती बुद्धिमत्ता उपपत्ती मांडली? बहुघटक आणि अध्ययन संक्रमणाची समान घटक उपपत्ती कोणी मांडली विद्यार्थी मित्रांनो? थॉर्नडाईक यांनी मांडली असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता बघा, थॉर्नडाईक असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की दोन परिस्थितीमध्ये जेवढं साम्य असेल तेवढं आपल्याला काय होतं, तेवढं अध्ययन संक्रमण अधिक होतं, असं 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 कोण म्हणतं? थॉर्नडाईक म्हणतो. म्हणजे ज्याला हार्मोनियम वाजवता येतो त्याला व्हायोलिन लवकर वाजवता येतो. ज्याला सायकल चालवता येते त्याला टू व्हीलर लवकर चालवता येते. ज्याला टंकलेखन करता येते त्याला कॉम्प्युटर लवकर चालवता येतं. कॉम्प्युटर टायपिंग लवकर चालवता येते. म्हणजे असं दोन दोन परिस्थितीमध्ये समानता असेल तर आपल्याला काय करता येतं? अध्ययन संक्रमण अधिक होतं, असं थॉर्नडाईकनं समान घटक उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीएच जडनं काय केलं की दोन परिस्थितीमध्ये समानता ठीक आहे, पण त्या दोन परिस्थितीमधील तत्व, नियम, सूत्र आपण काय केलं पाहिजे? शोधून काढलं पाहिजे. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती आहे, 1857चा उठाव आहे, किंवा अमेरिकन राज्यक्रांती आहे, किंवा भारताचं स्वातंत्र्य लढा आहे. याच्यामध्ये काय झालं? अन्याय अन्याय लोकांवर होत होता आणि मग न्याय मिळवण्यासाठी लोकांनी काय केला? संघर्ष केला. म्हणजे अशा पद्धतीनं काय केलं? तत्व, नियम शोधून काढणं. किंवा थॉर्नडाईकनं काय केलं? वेगवेगळ्या परिस्थितीचं निरीक्षण केलं आणि मग प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये त्यानं तयारीचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचा नियम मांडून त्यानं काय केलं? त्या उपपत्तीचं सामान्यीकरण केलं. म्हणजे तत्व, प्रिन्सिपल शोधून काढणं, यालाच काय म्हणतात? सामान्यीकरण उपपत्ती म्हणतात. आणि सीएच जड यांनी काय केलं? सामान्यीकरण उपपत्तीची मांडणी केली असल्याचं आपल्याला दिसतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 11ला 5 कमी आहे, तरी पण तुम्ही आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये 150 मध्ये 100+ गुण मिळवायचे अशा हेतून काय आहात? आता सुद्धा जागृत आहात. आणि त्याचबरोबर काही काही विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मी सीटीटी मध्ये 130+ स्कोर करू शकतो. कशामुळं? तर तुमच्या ध्येयामुळे तुम्हाला काय करत होतं? तुम्ही यावेळी सुद्धा काय आहे? जागृत आहात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या ग्रुपला आता 160 लोक जॉईन आहेत. 160 लोक आता सुद्धा जॉईन आहेत. म्हणजे सुरुवातीला 340 होते, पण आता 160 झाले. म्हणजे काय आहे की झोप तर सगळ्यांनाच येते ना, मला पण आले ना, पण तरी पण काय करतात तुम्ही? अध्ययन करण्यासाठी जागृत आहात. का बरं? तर तुमचं ध्येय तुम्हाला झोपू देत नाही. तुमचं ध्येय तुम्हाला काय म्हणतं? अध्ययन मिळण्याचा किंवा ज्ञान मिळण्याचा प्रत्येक क्षण मी उपयोगात आणला तर मी टीईटी पास होईल, टीआयटी सुद्धा पास होईल आणि मी चांगल्या मार्कानं काय होईल? चांगले मार्क मिळून शिक्षक म्हणून काय होईल? जॉईन होईल. कारण आता 2024 मध्ये टीआयटी परीक्षा होणार आहे डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये. म्हणजे मग तुम्हाला आपण जर टीईटी परीक्षा पास राहिलो तरच आपल्याला फॉर्म भरता येणार ना, नाही तर मग आपली संधी जाणार. आणि मग तुम्हाला माहिती आहे की माझं ध्येय साध्य करायचं आहे ना, मग मला आज संधी मिळाली तर मी पटकन ज्ञान घेऊन टाकतो मानसशास्त्राचं. तर अशा पद्धतीनं काय ध्येयनिष्ठ अध्ययन उपपत्ती काय करते? तुम्हाला सहेतुक एखादी कृती करण्यासाठी काय करतं? प्रेरित करते. आणि अशा पद्धतीने आता काय करताय विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही पण काय करताय? याच्या नोट्स पण लिहून घेतायत. म्हणजे काय आहे? तुमचं ध्येय तुम्हाला काय करते? कार्यशील करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर बघा, एक अशा अध्ययन संक्रमण उपपत्ती आहे की जी संपूर्ण परिस्थितीचा विचार करावा असं सांगते. त्याला काय म्हणतात? पूर्णाकारवादी अध्ययन उपपत्ती असं म्हणतात. आता बघा, शेवटचे 3 मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो, की अध्ययन संक्रमणाचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. म्हणजे एका परिस्थितीत प्राप्त केलेले कौशल्य, ज्ञान दुसऱ्या परिस्थितीवर त्याचा चांगला प्रभाव पडत असेल तर त्याला काय म्हणतात? धन संक्रमण असं म्हणतात. तर पूर्णाकारवादी उपपत्तीचा कोणी मानसशास्त्रज्ञ नाही विद्यार्थी मित्रांनो, तर ही काय आहे? याच्यातून प्रचलित झालेली आहे. तरी पण पूर्णाकारवादी उपपत्तीचं मला अजून सापडलं नाही कोणी आहे.
पण जर सापडलं तर मी तुम्हाला काय आहे नक्कीच सांगेन. म्हणजे पूर्णाकारवादी उपपत्ती कोहलर कोहलर कॉपका व वर्दामियर यांच्या साकल्यवादी दृष्टिकोनावर आधारित आहे. म्हणजे संपूर्ण परिस्थितीचा विचार करावा असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता धनसंक्रमण म्हणजे काय की एका परिस्थितीत प्राप्त केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीवर चांगला प्रभाव होत असेल तर त्याला धनसंक्रमण म्हणतात. म्हणजे सायकल चालवता आली की टू व्हीलर चांगली चालवता येते. टंकलेखन करणाऱ्यास तंतुवाद्य लवकर वाजवता येते किंवा कॉम्प्युटर टायपिंग लवकर करता येते. ऋण संक्रमण म्हणजे काय की एका शिकलेल्या ज्ञानाचा कौशल्याचा दुसऱ्या कौशल्यावर विपरीत परिणाम होणं, दुसरं कौशल्य शिकताना त्याच्यावर अडथळा येणं किंवा विपरीत परिणाम होणं याला काय म्हणतात ऋण संक्रमण असं म्हणतात. म्हणजे इंग्रजी व्याकरणाचे नियम लक्षात घेऊन मराठी व्याकरण जर आपण शिकू लागलो तर काय होतं आपल्याला अध्ययन करताना अडथळा निर्माण होतो. होत असल्याचं आपल्याला दिसतं. किंवा कन्नड व्याकरणाचे नियम मराठी भाषेला लावले तरी सुद्धा आपल्याला काय होतं एखादी भाषा शिकताना अडचण होऊ शकते. म्हणजे त्याचबरोबर आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी उजव्या हाताचा वापर करून लेखन करतो आणि जर आपल्याला म्हणलं डाव्या हाताने लिही तर मग आपल्याला डाव्या हाताने तेवढ्या फास्ट पद्धतीने लिहिता येत नाही. म्हणजे असं याला काय म्हणायचं ऋण संक्रमण असं म्हणायचं. त्याचबरोबर शून्य संक्रमण म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की एखादी परिस्थितीचा ज्ञानाचा कौशल्याचा दुसऱ्या बाबीशी कोणताही संबंध नसणे किंवा कोणताही परिणाम त्याच्यावर न होणे याला काय म्हणतात ऋण संक्रमण असं म्हणतात. म्हणजे आता बघा काही काही मुलांना गणित गणित खूप चांगलं येतं आणि अशी गणितज्ञ व्यक्ती असते, परंतु गणितज्ञ व्यक्ती असली म्हणजे तिची भावनिक बुद्धिमत्ता नेहमी चांगली असेल तसं काही नाही. म्हणजे गणित चांगलं येणं आणि कुटुंबामध्ये सगळ्यांना आनंदी ठेवणं याचा काही फारसा संबंध नसल्याचं आपल्याला दिसतं. किंवा सायकल चालवता येणं आणि खूप उच्च बुद्धिमान असणं याचा काही संबंध नसतो. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या गोष्टीचा एकमेकांशी संबंध नसतो, म्हणजे संगीत आवडणं आणि विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये पहिलं येणं या दोन्हीचा पण एकमेकांशी काही संबंध नसतो. म्हणजे अशा पद्धतीनं ऋण संक्रमण असल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आजच्या या व्याख्यानामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेत आणि तुमच्या ज्या काही शंका असतील तर शंकांचं सुद्धा आपण योग्य वेळी निरसन करूया. आणि तुम्ही सगळेजण काय करा वेगवेगळ्या मानसशास्त्र विषयाचा अभ्यास करा, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करा आणि अभ्यास करताना त्याचं चिंतन मनन करा, त्याचे स्वतःचे नोट्स काढा, त्याचं वारंवार रिव्हिजन करा आणि काही अडचण आली तर मला सुद्धा तुम्ही विचारा. आणि आता तुम्ही सर्वजण सहभागी झालेत आणि माझं व्याख्यान सर्वांनी ऐकलं आणि मला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आणि महत्वाचे म्हणजे राम शेठ सरांनी तुमच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सुद्धा सरांचे आभार मानतो. आणि सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपल्या सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो माझं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या पुस्तकाची 10वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी ते पुस्तक वापरून त्यांना टीईटी व सीटीईटी परीक्षेमध्ये यश मिळालं आहे. तुम्ही सुद्धा बाजारात जाऊन ते पुस्तक बघून तुम्हाला आवडलं तर खरेदी करू शकता. धन्यवाद. थँक्यू. प्रत्येक ग्रुपवर सरांच्या पुस्तकाची आपण कॉपी पाठवलेली आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये शशिकांत अन्नदाते सरांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आपण पाठवलेलं आहे. पुस्तकाची किंमत जी आहे ती सगळे तिकडे उपलब्ध आहे. ऑनलाईन देखील पुस्तक उपलब्ध आहे. 441 रुपये आय थिंक त्याची किंमत त्या ठिकाणी ऑनलाईनला दाखवत आहे. ऑफलाईनला थोडीशी मार्जिन तुम्हाला मिळू शकते. तुम्ही जर अन्नदाते सरांचं नाव सांगितलं तर तुम्हाला नक्की त्याच्यावर 10-5% काय जे मार्जिन असेल ते दुकानदार देखील देऊ शकतो. अशा प्रकारे आपण पुढच्या सेशन मध्ये भेटूया. सरांना तर नक्कीच आपण आमंत्रित अजून एक वेळ करणार आहोत आणि सरांचं नेहमी स्वागत आहे. आणि सरांनी या सेशनला माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मिशन टीईटी सीटीईटी टीआयटी 2024 साठी मार्गदर्शनाला आले त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. या ठिकाणी थांबूया. उद्याच्याला भेटूया आपल्या आपल्या वेळेला 9:15 वाजता. गणिताचा तास उद्याच्याला मॅथमॅटिक्स होणार आहे. टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी फक्त असणार आहे उद्याचं सेशन. टेस्ट सिरीजच्या मुलांनी उद्याच्याला गणिताच्या सेशनला तयार राहायचे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. एंड मीटिंग फॉर ऑल.